ज्ञानेश्वर माऊली गुरु 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 ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी पतित 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 मी त्रिवाचा पतित परित्वा फुल्या सत्ते मज करावे सरते नाही चित्तशुद्धी स्थिर पाया पाशी बुद्धी परित्वा फुल्या सत्ते मज करावे सरते अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो परित्वा फुल्या सत्ते मज करावे सरते आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाव उच्चारितो दृढ माझे मन पायी बांधावे राखून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको कुठो देव फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो पाहे पाधोजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मशी पत्र हे केवळे राव चालवी आपल्या पाडे तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बाप रखमा देव वरदा संभाळावे आपल्या विदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास भगवान की जय ब्रह्ममूर्ती पोपट बाबा महाराज की अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की बोलो रे भाई सब संतन की जय।
त्या दिवशी आपण 196 क्रमांकाच्या वरती थांबलो होतो. आतापर्यंत अज्ञानाची लक्षणं आपण पाहिली. अज्ञानी जे भक्त असतात ते कशा पद्धतीने भक्ती करतात. आणि आता माऊली सांगतात की जे भगवंत अर्जुनाला सांगतात की जे मलाच येऊन मिळालेले आहेत, म्हणजे मतप्राप्ती केलेली आहे, माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले, परंतु माझ्या स्वरूपाला एकदा मिळालं की परत त्यांना काय भक्तीची गरज नसते, परंतु ते भक्ती परत करत असतात. कारण येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मग ते कशी भक्ती करतात, तर मी एक आहे हे जाणतात. आणि आता भक्ती जर आपल्याला समजा खेळ खेळायचा असेल, आता एक आहे त्यांनी जाणलं म्हणजे एकच आहे, दुसरा आहेच नाही कोणी. पण आता आपल्याला जर खेळ खेळायचा असेल तर दोन लागतातच ना कमीत कमीत. म्हणून ते काय करतायत, दोघांची कल्पना करतात. दोन आहेत अशी कल्पना करतात, फक्त कल्पना करायची बरं का. दोन आहेत असं समजायचं, आहेत असं वास्तव्य नाही, पण कल्पना करायची. जसं काय त्या दिवशीचं प्रमाण, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. देवच काय होतं, भक्त झालेले. मी भक्त तू देव ऐशे करी. आणि मग ते काय करतात, असे जे संत आहेत ते काय करतात, कशा पद्धतीने असतात, ते जगाला कशा प्रमाणे आनंद देतात सामान्य जणांना, ते आता सांगतात. पहा, अरे मला मुद्रादी रूपाने नटून हरिकीर्तनाच्या प्रेमात छंदात काय आनंदाने ते नाचतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे ही मुक्तीवरील भक्ती. थोडक्यात हे आता मुक्त झालेले, काही गरज नाही त्याला म्हटलं मुक्तीवरील भक्ती. आता बघा, बाबा आळंदी पंढरपूरचं महात्म्य सांगायचे. समजा आता मला सांगा, त्यांना काय जायची काही गरज होती का आळंदी पंढरपूर? त्यांनी जाणलं नव्हतं का? तरी पण ते जायचे का? मुक्तीवरील भक्ती, का आनंद लुटण्यासाठी. आणि इथं वडील जे करीती तसे जे साधू संत आहेत ते कशा पद्धतीने असतात ते सांगता येतात. असं वाचन करताना, ज्ञानेश्वरीत वाचन करताना अशा पद्धतीने केलं म्हणजे मग आपल्याला ते कळत राहणार. नुसतं जर आपण सरसकट आपण वाचत राहिलो तर ते आपल्याला कळणार नाही. अरे मला मुद्रादी रूपाने नटून हरिकीर्तनाच्या प्रेमात छंदात काय आनंदाने ते नाचतात म्हणून सांगावे. त्यांच्या प्रेमयुक्त हरिनाम संकीर्तनाच्या उत्कर्षामुळे सर्व दोष नष्ट झालेले असतात. म्हणून प्रायचित्ताचे सर्व व्यापार नाश पावले आहेत, कारण त्यांनी कीर्तनाने पापाचे नाव देखील राहणार नाही असे केले. पुढे हे जे मुक्त झालेले असतात त्यांनी आता पाप संपूर्ण काय केले, त्यांनी नष्टच केलेले आहे. म्हणून आता पापांना प्रश्न पडलाय की आपण राहावं कुठे आता. बघा, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जी नामची नाही पापाची आयशी केली. पापाचं नावच ठेवलं नाही शिल्लक त्यांनी. यम म्हणजे मनोनिग्रह, म्हणून संत संगत करायची असते. ज्या वेळेला संत संगत आपण करतो, संतांच्या संगतीत राहतो, त्यावेळेला पापांचं काय होतं, तुका म्हणे पापे जाती संतांची अजती. माशेचे संत आहेत. यम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह यांना निस्तेजना निकृष्टता आणली. तीर्थी आपापल्या जाग्यावरून उठवून लावली व यम लोकांचे सर्व व्यापार बंद पाडले. आता हे तीर्थात जाणारे लोक कोण असतात? तीर्थामध्ये जाणारे कोण असतात? पापी असतात, ते जातात. मग आता इथे पापी राहिलेच नाहीत, तेव्हा आता तीर्थाला प्रश्न पडला की आता आमच्याकडे कोण मागणार आहे? नाही का? यम हे साधन म्हणू लागले की कोणाचा मी आता निग्रह करावा? शमदम. मग आता शमदम म्हणजे इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह. मग आता तो यम म्हणू लागला की कोणाचा आता निग्रह करावा, मग मी आता निग्रह कोणाचा करावा? दम हे साधन म्हणू लागले की कोणत्या इंद्रियाचे मी दमन करू? शमदम. तर शमदम म्हणजे मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह. तर आता इंद्रियांचे मी दमन, कोणत्या इंद्रियांचे मी दमन करू? ते दम म्हणायला लागला. आता इंद्रिय राहिलीच नाही, ती सगळी काय झालेली आहे, पुण्यरूप झालेली आहे. दमन कधी करावं लागतं? आपण ज्या टायमाला पाप करतो असं वाटतं तेव्हा दमन करावं लागतं ना. दम म्हणजे काय, समजा त्यांना थांबवणं किंवा ते बाहेर जाऊन न देणं. पण आता सगळं काय झालेलं आहे, ते पुण्यरूपच झालेले आहे, पापी नाहीच आहे. तर आता निग्रह करायचा कोणाचा?
पाप जावं म्हणून आपण समजा निग्रह करतो, तर ते पापाचं नावच नाहीसं केलेलं आहे, तर निग्रह करायचा कोणाचा? व तीर्थे म्हणू लागली की आम्ही तरी कशाचे क्षालन करावे, कारण तीर्थात कोणी येणार झालं आता, कारण काय झालं, सगळे पुण्यवंत झाले. बघा मग आता काय आपलं काय काम आहे सगळं आता बाकी जनते हेच करायचे की नाही, आता पाप ठेवायचंच नाही, सगळं काय करायचं संपुष्टात करून टाकायचं. यांना तीर्थांना असं वाटलं पाहिजे काय येत, त्यांनी वाट बघितली पाहिजे काय येत नाहीत, काय येत नाहीत आपल्याकडे, म्हणजे पापी होते म्हणून यायचे ना, पण आता पापच नाही मग येत नाहीत का, आम्ही तरी कशाचे क्षालन करावे असं कोण म्हणतात, तीर्थे म्हणू लागले. कारण दोषच औषधाशी उरला नाही, जे दोषी आहेत पापी आहेत ते जाताना दोषच राहिला नाही, तर मग ते आता तीर्थाकडे येतं कोण, म्हणून ती तीर्थ आता वाट बघतायत. याप्रमाणे माझ्या नामघोषाने विश्वातील सर्व प्राण्यांची दुःखे नाहीतरी करीतात व सर्व जगत ब्रह्मसुखाने दुमदुमून घनदाट भरतात. ते साधू पाठ झाल्याशिवाय जीवांना प्रकाश म्हणजे आत्मज्ञानाची पाठ करून देतात. अमृताशिवाय जगाला ते जगवतात व योग साधण्याशिवाय लोकांना धडधडीत डोळ्यात मोक्ष दाखवितात. ज्ञानचक्षुने आत्मत्वाने म्हणजे ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार करून देतात. ते पहाटे विन पाहावीत, अमृते विन जीववीत आणि योगे विन दावीत कैवल्य डोळा. पहाटे विन पाहावीत म्हणजे आपण कधी पाठ झाली म्हणतो, सूर्य उगवला म्हणतो पाठ होतो, ते पाठ व्हायच्या अगोदरच ते पाठ दाखवतात. मग सूर्य उगो अगर न उगो, म्हणजे तसं बघायला गेलं तर संपूर्ण पाठच आहे ते पहाटे विन पाहावीत, अमृते विन जीववीत. आता जिवंत राहायचं असेल तर अमृत घ्यावं लागतं, पण हे अमृते विन न अमृत न घेता सुद्धा ते काय करतात, जिवंत ठेवतात. आणि योगे विन दावी तर कैवल्य डोळा. कैवल्य डोळा म्हणजे मोक्ष डोळा, किंवा त्या ब्रह्माला जर पाहायचं असेल तर आपल्याला योग करावा लागतो. तर योगे विन दावी तर कैवल्य, योग वगैरे काय करायची गरजच राहिलेली नाही. कोणामुळे राहिली नाही गरजी, साधू संतांमुळे, कारण त्यांच्यामध्ये ती पावर निर्माण झाली साधूमध्ये, आणि मग त्यांच्यामध्ये पावर निर्माण झाल्यामुळे तिथं आता पापच तिथं राहिलेली नाही, कुणाकडेच पाप शिल्लक राहिलेली नाही, कुठले दोषच राहिलेले नाहीत. हे कोणामुळे झालेले आहे, त्या साधू संतांमुळे झालेले. आणि त्यामुळे हे दोष ज्याच्यामध्ये जातात, समजा गंगेमध्ये जातात, तर तिथं आता जायला कोण राहिलेलंच नाही, आता दोषच नाही तर. परंतु हा राजा आहे व हा रंक आहे असा अंतर योग्यता भेद ते मानित नाही. व लहान थोर असे कोण, जे असे साधू आहेत, असे जे संत झालेले आहेत, ते काय करत नाहीत, हा राजा आहे व हा रंक आहे असं अंतर योग्यता भेद ते मानित नाहीत. ह्या योग्यतेचा आहे, तो त्या योग्यतेचा, हा लायकीचा आहे का, तो लायक आहे का, असं त्यांच्या मनात सुद्धा येत नाही. यांची पात्रता आहे का, त्याची पात्रता आहे का, कारण आहेच कोण दुसरा पात्रता आणि अपात्रता म्हणण्याला, सगळं एकच झालेलं आहे ना सगळं. आकाशाला जर आकाश जर म्हटलं की तो नालायक आहे, तर आकाश जर म्हटलं तर आकाशाला दुसरा आकाश असायला पाहिजे ना, तर म्हणू शकतं ना. तसं ह्यांची बुद्धी अशी झालेली आहे की भरून करून मी एकटाच उरलेला आहे, वेगळं कोण आहेच नाही, तर तिथं आता हे तो अमुक आहे, तो तमुक आहे, किंवा तो अधिकारी आहे का कसा आहे, याचा प्रश्नच नाही ना. लहान थोर अशी निवड करण्याची जाणीतच नाही. याप्रमाणे जगाला सरसकट आनंदाचे गावकूस व माहेरघर होतात. पूर्वी कधीतरी वैकुंठात जाणारा एकदाच क्वचित आढळात येत असे, परंतु या साधूंनी आता बघा किती स्पष्ट नाही, या साधूंनी जगच वैकुंठ केले. बघा पूर्वी आहे ना, आता ओवी आपण पाहूया. काही एखाद्याने वैकुंठ जावे, ते तीही वैकुंठची केले आगवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. पूर्वी असं होतं की एखाद्याने कोणतरी वैकुंठाला जायचं. बरं आता वैकुंठाला जे पाठवतात ते कोणाच्या मनावर असतं, वैकुंठाला पाठवायचं का कैलासाला पाठवायचं, हे कोणाच्या मनावर असतं. एखादी व्यक्ती गेली, आलं लक्षात, तर हे कोणाच्या मनावर आहे, त्याला वैकुंठाला पाठवायचं का कैलासाला पाठवायचं, कोणाच्या मनावर. त्याच्या कर्माच्या नुसार. एक जण गेला आणि घरच्यांनी दोघा जणांना सांगितलं की जा आता ही पत्रिका छापून या. कोणाच्या मनावर ऐका, तो वैकुंठाला गेला का कैलासाला गेला, ते आता ऐका. तर ते गेले पत्रिका छापायला.
तर ते एक 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 जण काय म्हणतो, आपण वैकुंठ गमन घ्यायला असं लिहूया. तर दुसरा म्हणतो वैकुंठ गमन नाही, ते कैलासवासी झाला असं लिहूया आपण. तर वैकुंठ गमन कैलासवासीला मला म्हणतो वैकुंठ गमनच का, तर म्हणले ते विष्णूची पूजा करत होता. आणि वैकुंठवाल्याने कैलासवाल्याला विचारलं ते कैलासवासी का, तर म्हणले ते शंकराची पूजा करत होता. मग त्याचा कोणाच्या मनावर आहे, वैकुंठाला गेला का कैलासाला गेला, यांच्या मनावर नाही का. म्हणजे तो कुठे गेला यांना काय पत्ता नाही, आणि यांच्या मतावरती वैकुंठवासी कैलासवासी सांगा. असं चाललंय आपलं. अशा माझ्या नामभजनाच्या नामघोष महात्म्यांद्वारा अखिल विश्व धुळून काढले, सर्व पवित्र केले. अख्खं विश्व काय केलं, धवळून काढलं आणि काय झालं, पवित्र करून टाकलं. म्हणजे तिथं दोष आता दोष कदाशी राहिलेला नाही. त्या साधूंचे तेज सूर्याप्रमाणे निर्मळ आहे म्हणून, परंतु त्या सूर्यातही तो आस्ताच जातो. म्हणजे हा दोष आहे. इथं काय म्हटलेलं आहे, त्यांचं तेज आहे ना सूर्याप्रमाणे असतं, पण इथं पुढे जाऊन परत काट मारली. कारण म्हटलं सूर्य एक वेळेला अस्ताला जातो, पण साधूचं तेज अस्ताला जाणार नाही. हा दोष आहे. चंद्रासारखे म्हणावे तर तो एखाद्या वेळेस म्हणजे पौर्णिमेस पूर्ण असतो. चंद्रासारखा म्हणजे उपमा त्या साधूला सूर्याची सुद्धा उपमा देता येणार नाही, कारण तो दिवसा असतो पण रात्रीचा नसतो. आणि जर चंद्राची उपमा द्यावी तर पौर्णिमेला फक्त पूर्ण असतो, पण साधू अखंडित पूर्ण असतो. म्हणून चंद्राची सुद्धा उपमा देता येत नाही. काय प्रमाणे लो परिसाची नसाय उपमा, संतांचा महिमा आगाधची. त्याला कुठलीच उपमा लागू शकत नाही. परंतु हे साधू नेहमीच परब्रह्म स्थितीने पूर्ण असतात. परब्रह्म स्थिती बघा त्यांनी कंसात टाकलेले आहे, परंतु हे साधू नेहमीच पूर्ण असतात असं आपल्याला कळलं नसतं. आणि हे परत उपकार आहे चाकरे महाराजांचे. प्रत्येक साधू संतांनी आपल्यावरती उपकार केले बरं का, पण आपण एवढं बारकाने बघत नाही. बघा आता ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला संस्कृत कळना म्हणून त्यांनी प्राकृत भाषेमध्ये केलं. प्राकृत भाषेमध्ये लोकांना कळणार नाही म्हणून साखरे महाराज, आपले मामासाहेब दांडेकर यांनी आपल्यावरती कृपा केली की त्यांनी परत आणि आपल्या सोप्या भाषेमध्ये जसं कळलं तसं. किती उपकार आहे सांगा बरं, आहे का, आपण आठवतो का करते पा. परंतु हे साधू नेहमीच कंसामध्ये परब्रह्म स्थितीने पूर्ण असतात. नाही तर पूर्ण म्हटलं आपण व्यवहारात पण म्हणून पूर्ण असतात. व्यवहार सगळ्यांना काय म्हणतो लय व्यवहार भारी करतो बरं का, पण तसं नाही. परब्रह्म स्थितीने म्हणजे भगवंत स्वरूपाने किंवा त्या स्वस्वरूपाने ते पूर्ण असतात. यांचे अवधारे मेघाप्रमाणे म्हणावे तर तो वसरतो. बघा म्हणजे आता सांगायचं चाललेलं आहे, यांना कुठलीच उपमा लागू होऊ शकत नाही, कारण ते पूर्णच आहेत. आणि बाकीच्या सगळ्या ज्या त्यांना जरी समजा कुठलीही उपमा लावली तर त्या कशा आहेत, अपूर्ण आहेत हे सांगायचं. यांच्या अवधारे मेघाप्रमाणे म्हणावे तर तो वसरतो. म्हणून निरंतर ब्रह्म आत्माऐक्य बोधाची वृष्टी करणाऱ्या महात्म्यात उपमा देण्यास पुरेसा होत नाही. त्यांना कुठलीच उपमा लागू होत नाही. तर हे साधू निशंकपणे कृपावंत असे जणू सिंहच होत, जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास म्हणजे एकदा यथार्थ उच्चार होण्याकरता सहस्त्रवधी जन्म माझी सेवा करावी लागते. ते माझे नावच आपण होऊन ज्यांच्या वाचे पुढे मोठ्या मोठ्या प्रेमा कौतुकाने नाचत असते. बघा, जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास म्हणजे एकदा यथार्थ उच्चार होण्याकरता सहस्त्रावधी जन्म माझी सेवा करावी लागते. किती मग आपण आपल्याला करावं लागलं का एवढं सांगा बरं. हां तरी सहज मिळालं का नाही आपल्याला. बघा काय हे नाम आहे ना, आपल्याला अजून त्याची किंमत नाही कळलेली. की आता आपल्याला जे नाम मिळालं आहे ना, ते नारद मुनींनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा मिळाले. बघा आता काय त्या नामाची ख्याती आहे. हां दुर्वास ऋषींनी पण म्हणजे बघा काय हे नाम मिळण्यासाठी. आणि आपल्याला किंमत का नाही, सहज मिळालंय ना म्हणून किंमत कळत नाही. खरंच कळलेली नाही. कुणाला कळले आपल्याला सांगा बरं, नाहीच कळलेली. कळली असती तर काय करायची गरज लागली नसती. नाही कळलेली आपल्याला. बघ, जे माझे नाम एक वेळ मुखात यावयात म्हणजे एकदा यथार्थ उच्चार होण्याकरता, एकदाच यथार्थ उच्चार होण्याकरता, एकदा फक्त एकदा
सहस्त्रावधी जन्म माझी सेवा करावी लागते, तेव्हा हे नाम एकदा मुखात येतं. हे बघा, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपताकडे. ते माझे नावच आपण होऊन त्यांच्या वाचे पुढे मोठ्या प्रेमाने कौतुकाने नाचत असते. आणि हेच नाम म्हणजे हे नाम एखाद्याला उच्चार करण्यासाठी सहस्त्रावधी जन्म माझी सेवा करावी लागते. पण असे जे साधू संत आहेत त्यांच्या वाचे पुढे ते नाचत असतं. म्हणजे शेवटी त्यांना साधूची ख्याती सांगायची, ते किती श्रेष्ठ आहेत हे सांगायचे त्यांना. तो मी एक वेळ वैकुंठ लोकी नसतो, एक वेळ सूर्यमंडळात दिसत नाही. इतकेच नव्हे तर एक वेळ योग्यांची मने उल्लंघन करून जातो. परंतु हे पांडवा, असा मी हरवला असून कोठे सापडलो नाही, तरी जेथे माझ्या नावाचा सतत बरवा घोष करीतात त्यांच्याजवळ खात्रीने सापडायचाच. एकदा अर्जुनाने विचारलं, भगवंता तुला प्रत्येक वेळेला आम्ही यायचं कुठं सापडत नाही, नेमका कुठं सापडणार तू? परितयापाशी पांडवा, मी हारपला घेऊसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. जिथं माझ्या नामाचा घोष चाललेला ना तिथं मी असतो. मग कशाला तुला शोधायची काय गरज आहे? तू म्हणतो मला शोधायला लागतं तुला. ते माझ्या गुण संकीर्तनात इतके तृप्त झालेले असतात की त्यामुळे ते देश कालाला विसरून मन्नाम संकीर्तनाच्या योगाने ते आपल्याच ठिकाणी आपले स्वरूप सुखद्वारा सुखी झालेले असतात. ते स्वतःच सुखी झालेले असतात. ते महात्मे कृष्ण विष्णू हरी गोविंद या केवळ नावाच्या उत्तम कविता गीत गातात आणि मधून मधून शुद्ध आत्मविषयक चर्चा स्पष्ट रीतीने पुष्कळच करतात. बघा, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विषेद उदंड गाते, तिथे मी असतो. जिथं माझी आत्मचर्चा आहे तिथं उदंड. मग आपल्याला हे जे आज करायचे, कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, हरिपाठ, जे काही भजन म्हणा, ते का करायचंय? ती सुद्धा आपल्या आत्मचर्चेच आहे बरं का. ती सुद्धा तिथे भगवंत असतो म्हणून हे करायचं. पण आपल्या नाही लक्ष देत. आपल्याला मी करतो, तू करतो नाही. तू जिथं करणार ना तिथे भगवंत असतो आणि तो तुमच्याकडून करून घेतो म्हणून करायचं. आपल्याला ते हळूहळू कळत जातं की नेमकं कोण करून घेतं. ते फार वर्णन राहू दे अर्जुना. मग मी किती एक माझे भक्त माझे गुणानुवाद कथा वर्णन करीत चराचरात्मक जगतात संचार करत. ते आता मी जे बोललो ना तेच आहे. बघा, हे वर्णन राहू दे अर्जुना. मग किती एक माझे भक्त माझे गुणानुवाद, म्हणजे आपण समजा आता भजन वगैरे करतो, गुणानुवाद किंवा प्रवचन आपण करतो, त्याला गुणानुवाद कथा, आपण जसं प्रवचन मध्ये कथा वगैरे सांगतो, कथा वर्णन करीत चराचरात्मक जगतात संचार करतात. हे जे साधू आहेत संतात, मग कीर्तन प्रवचन ही जे ह्यांनी ही जी नियोजन आहे, ही योजना आहे, ती हे बघूनच केलेले आहे साधू संतांनी, आपल्या हे वाचूनच केलेले आहे. लक्षात येते का तुमच्या? पहा इथं काय सांगतात, हे वर्णन राहू दे अर्जुना. मग किती माझे भक्त म्हणजे हे संत, जे साधू झालेले जे संत माझे भक्त गुणानुवाद कथा वर्णन करीत, म्हणजे त्यांना असं गुणानुवाद त्याने असं हे टाकलेलं नाही, म्हणजे कीर्तन प्रवचन वगैरे वगैरे किंवा भजन जे चराचरात्मक जगतात संचार करते, असं करत संचार करत असतात सगळीकडे. म्हणजे बघा, जसं इथं सांगितलं तसंच चाललेलं आहे बरं का. पण आपल्याला त्याची याची महती कळत नाही. म्हणजे हे आपलं काय झालेलं आहे आता, हे प्रत्येकाने समजून जायचं, हे आपलं कर्तव्य आहे की नाही. मग आता जर ज्याच्या मुखामध्ये नाम आलेलं आहे त्यांना हे नाम मिळालं, नाम ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मुक्त झाला, त्या क्षणाला तो मुक्त झाला, मग त्याने आता हे काम करायचं. म्हणजे हे आता आपलं काय आहे, आपले कर्तव्य म्हणून करायचं, मी करतो म्हणून करायचं नाही. लक्षात घ्या, हे कीर्तन प्रवचन भजन वगैरे काय आहे, एक आपलं कर्तव्य म्हणून करायचं. आणि जर मी करतो म्हटलं तर मग त्याच्यामध्ये मग माशी पडली तुझं खराब जातं. तेव्हा हे समजून करायचं की हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणार, ह्या युक्तीने करायचं प्रत्येकाने. दुसरे कित्येक जे आहे ते सहज पंचप्राण व मन यांना मार्गदर्शक वाटाडे म्हणून मोठ्या तत्परतेने जतन करून घेऊन यापुढे महाराज क्रमाने अष्टांग योगाचे वर्णन करतात. आता अष्टांग योगाचे वर्णन करतात ते फक्त जास्त करून आपण ऐकायचं, कारण आपण अष्टांग योगाच्या आहे ना सगळं पलीकडे आहे. ते नाम काय आहे माहितीये का, की हे कसं, आता काय काय अष्टांग योग, कुठले योग काय काय सांगणार, कोण पूजन करतो कोण काय करतो, हे कसं आहे
पहिली समजा कोण खटार गाडीने, कोण बैलगाडीने जातो, कोण खटार गाडीने जातो, कोण मग रिक्षाने जातो, कोण 4 व्हीलरने जातो, असं करता 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 पण आपल्याला डायरेक्ट विमानाने पाठवलेलं आहे. मग आता विमानाने गेलेले आता खटार गाड्याने हे वरून कशा दिसणार आहेत, हे एवढंसं दिसणार आहे, ते त्याच्या कशाला नादाला लागत बसायचं आपल्याला. योग याग विधी येणे नवेशिधी वायाची उपाधी लंब धर्म आहे का. हा का. यापुढे महाराज क्रमाने अष्टांग योगाचे वर्णन करतात. बाहेरच्या बाजू यम नियमांचे काटेरी कुंपण लावून त्या आत मूळ बंधाचा वज्रासनाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायाम रूपी सतत चालू असणाऱ्या, हे फक्त आता आपण ऐकायचं, आपल्याला करायची ही गरज नाहीये, चालू असणाऱ्या जणू आग ओतणाऱ्या तोफा ठेवल्या. मग अधोमुख कुंडलिनी ऊर्ध्वमुख जागृत होऊन आपली कुंडलिनी जागृत झालेली आहे. ज्या वेळेला आपल्याला भरत असतं याच्यावरती, त्या टायमाला ती कुंडलिनी जागृत झाली म्हणून आपण हे बोलू शकतो, नाहीतर बोलू शकत नाही. किंवा कुंडलिनी जागृत झाली म्हणून त्या नामाचा आपल्याला अनुभव येतो. कुंडलिनी जागृत झाली नसेल तर नामाचा अनुभव येणंच शक्य नाही. कुंडलिनी ऊर्ध्वमुख जागृत होऊन तिच्या प्रकाशाने मन व प्राण यांच्या अनुकूलतेने चंद्रामृताचे अर्थात 17व्या जीवनकलेचे म्हणजे 17वी जीवनकला म्हणजे आनंदाचे तळे स्वाधीन करून घेतले. त्यावेळी प्रत्याहाराने हा मोठा पराक्रम केला व तो म्हणजे काम क्रोधादी विकारांना प्रजेस परिवारास जाळून टाकले आणि इंद्रिय बांधून हृदयात आणली. म्हणजे इंद्रिय जी बाहेर भटकत होती ती काय केली, आतमध्ये आणली. तो इतक्यात, आणि बघा इंद्रिय आत आपल्याला ठेवायची बरं का, कायमची आतमध्ये ठेवायची. आणि इंद्रिय एकदा आपण आतमध्ये कोंडून ठेवली तर त्यांना बाहेर बघायची गरज नाही. बघा आता एखादं मूल जास्त बाहेर पळतं, इकडे जातं तिकडे जातं, मग त्याला ती आई काय करते, घरात कोंडून ठेवते, नुसती कोंडून ठेवत नाही. मग त्याला हा खाऊ देतो का, काय बाळा आवडतं तुला, हा खाऊ आवडतो, हे घे, हे तुला काय बिस्किट हे घे. पण इथून काय करतं, बाहेर पोरं कधी बघतं, ज्या टायमाला घरात मिळत नाही म्हणून वाकून बाहेर बघतं ना. मग आपल्याला जर घरात मिळत तर बाहेर वाकून बघायची काय गरज आहे का, सांगा बरं. म्हणून इंद्रिय आतमध्ये काय करायचं आपल्याला कोंडून, आणि त्याला जर एकदा ज्या इंद्रियांना जे मिळायला पाहिजे ते जर मिळालं तर बाहेर बघायची काय गरज आहे, नाही का. तुका म्हणे नको वरपंग द्यावा, घेई माझी सेवा भावशुद्ध, हे वरपंगच आहे, बाहेर सगळं बघत राहणं. म्हणून आतमध्ये बघायचं. हे नरा आत बघ जरा जीवा खरा नवे ही माया, तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. तो इतक्या धारणारूप घोडेस्वारांनी शत्रूवर गर्दी करून हल्ला करून पंचमहाभूतात आटव एकत्र केले व संकल्पाचे चतुरंग सैन्यदल, म्हणजे कुठलं चतुरंग सैन्यदल म्हणजे काय, पंचमहाभूत म्हणजे आपलं शरीर आपलं कसं बनलेलं आहे, पंचमहाभूतांचं. कोणती पंचमहाभूत, आप तेज वायू पृथ्वी, आप तेज वायू पृथ्वी, आप तेज वायू आणि आकाश. पाच जणांनी हे 5 महाभूताने आपलं शरीर बनले. ते काय होतं, आटून जातं. आता ही ज्यांची अवस्था झालेली आहे ना त्यांना हे कळेल. आटून जातं म्हणजे काय होतं, देवा आता याचा करी उपकार द्याचा विसर वाढीमध्ये, त्यावेळेला जी स्थिती होती म्हणजे पंचमहाभूत आटून जातात. म्हणजे आहे की नाही, जसं इथं सांगितलं तसं होतंय की नाही बघा आपलं, आहे की नाही. संकल्पाचे चतुरंग सैन्यदल, चतुरंग सैन्यदल म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार, 4 जणांनी आपलं अंतकरण बनलेलं आहे. अंकार हे पाय नाहीसे केले. आता अंतरंग जे आहे ना, मन बुद्धी चित्त अहंकार, हे काय बनलेले आहे, अंतकरण बनलेले आहे. ते सुद्धा काय केलेले आहे, नाहीसे झाले. कारण तिथं साठवून ठेवण्याची जागा आहे ती. आता चांगले काय साठवून ठेवायचं नाही, आता वाईटही ठेवायचं नाही. कारण जे साठवून ठेवायचं मन बुद्धी चित्त अहंकार तेच काय झालेले आता इथे नाहीसे झाले. नंतर जिंकले रे जिंकले असे म्हणून आपला जय जयकार सर्वच कळवणारा ध्यानाचा नगारा वाजू लागतो. आता जिंकलो रे जिंकलो, राहो आता हेचे ध्यान. तिथं आता ध्यान लागलं त्यामुळे आता जिंकलो रे जिंकलो म्हणायला लागलं. म्हणून तुकाराम महाराजांनी ते प्रमाण, राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट. आता माझं ध्यान तिथं राहिलं, कशामुळे राहिलं, डोळा मन मी लंपट केलं तेव्हा माझं ध्यान तिथं लागलं. ध्यानाने परब्रह्माशी झालेले तद्रुपतेचे एक छत्र झळकत असलेले दिसते. नंतर समाधीचे संपूर्ण ऐश्वर्य ज्या आत्मानुभवात आहे त्या ब्रह्म आत्म ऐक्यानुभवात्मक सामरस्यामुळे म्हणजे एक रस्ता झाल्यामुळे, एक रस्ता नाही एक रस झाल्यामुळे, म्हणजे आता बाकी सगळी जेवढी इंद्रिय वगैरे देह पण हे काय झालेले आहे, एक रस झालेले आहे सगळं. आपण म्हणतो काय, सर्वांगाचे कान करून ऐकायचं. म्हणजे आता सर्वांगाचे कान करून म्हणजे काय, डोळे कान झाले, हातही कान झाले, पाय कान झाले, तशी सगळी इंद्रिय वगैरे पंचभूत हे काय झाले, एक रस झाले. एक रस झाल्यामुळे त्या आत्मानुभवाच्या राज्य सुखावर त्या योग्याला पट्टाभिषेक झाला. जोपर्यंत ही सगळी इंद्रिय आपली एक रस होत नाहीत ना
तोपर्यंत आपला पट्टाभिषेक होत नाही, म्हणजेच आपण आत्मस्वरूपाला जाणू शकत नाही. म्हणून ही अवस्था ज्या टायमाला होती त्यावेळेला आपल्याला कुठलीची खबर नसते, आठवण गेले भाव तेव्हा पट्टाभिषेक होतो, म्हणजे आपण स्वरूपामध्ये एकलीन होऊन जातो. बघा जसंच्या तसं आहे की नाही, होतं की नाही. पट्टाभिषेक झाला. हे अर्जुना, असे माझे गहन भजन, बघा काय शब्द वापरला, असे माझे गहन भजन. कुठलं गहन भजन? आठव गेले भाव. कशामुळे? इंद्रिय वगैरे सगळे हे पंचमहाभूते ही सगळी काय झालेली, एकरच झाली, एकत्र सगळी झाली, आणि त्यामुळे त्यांचा आता एकरच झाली. म्हणजे आता मला त्या एकरच झाल्यामुळे आता ते इकडे तिकडे भटकत नाही. काय एकरच होत नाही, आपण ऐकायला का पावत नाही? कारण आपली इंद्रिय काय सारखी भटकत असतात इकडे. ती आता काय झालेली आहे, एक झालेली, आता ती भटकत नाही. त्यामुळे मला आता आत्म्याचा त्यावेळेलाच अनुभव आला, नाही तर एरवी येऊ शकत नाही. जोपर्यंत संपूर्ण इंद्रिय ही एकरस होत नाहीत तोपर्यंत आपल्याला आत्म्याचा अनुभव येऊ शकत नाही. कारण तो म्हणजे भटकत असतात ते इकडे तिकडे. कसं काय अनुभव येईल? ब्रह्मरस सेवी काढा. हा, ब्रह्मरस शेवी काढा. त्या ब्रह्माचा काढा आपण शेवत असतो. हे अर्जुना, असे माझे गहन भजन अष्टांग योगद्वारा कोण करतात ते तुला सांगितले. आता याशिवाय दुसरे बघा काय युक्तियुक्तीने अर्जुनाला तिथे नाही. आता तुला मी अष्टांग योग सांगितला. आता काय सांगतात बघा, आता याशिवाय दुसरे कोणी अन्य प्रकाराने भजन करतात तो प्रकार सांगतो ते आहे. हे काय आहे माहिती आहे का? आता ते आहेत ना भगवंत अर्जुनाला बघ, काही जण ह्या मार्गाने जातात, काही जण त्या मार्गाने जातात, काही जण त्या मार्गाने जातात, आणि मग फायनल मार्ग सांगणार ते आपल्याला. आता लक्षात आलं का? पुढे आहे ना लास्टला काही असे जातात, काही तसे जातात, काही तसे जातात. म्हणून तर म्हणतात ना, मी जिंकलं रे जिंकलं, मला मिळालं, मला नाम मिळालं. तर तेच माऊली म्हणतात, अरे मिळालं ते तुला थोडं कळेल. तू योगाच्या द्वाराने जर समजा गेला जास्तीचं काय करेल, तुझं शरीर जरा हे होईल, तेजवान होईल किंवा काय होईल, पण आत्म्याची प्राप्ती होणार नाही. हे मी आता बोलू नये, पण आता सांगतो तुम्हाला. पुढे असं सांगणार आहे ते की आता तुम्ही जरी एवढी साधनं जरी केली तरी नाना साधनांच्या केल्या खटपटा, बस निरगुडला सगळ्या खटपटा होणार आहेत. निरगुडला ते बाबा बोले ना, आपल्याकडे शॉर्टकट मार्ग आलाय, सगळ्यांनी घेऊन निरगुडेमध्ये बोलले ना, शॉर्टकट मार्ग आलेले आहे नाही का? म्हणजे काहीतरी त्यांना कळालं म्हणून बोलले ना शॉर्ट. तसंच शॉर्टकट मार्ग सांगणार आहेत. आता हे मार्ग सांगून ते काय करणार बघा, या मार्गाने गेले त्या मार्गाने गेले पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मी आता तुला खरा मार्ग सांगतो असं शेवटी सांगणार आहे ते. हे अर्जुना, असे माझे गहन भजन अष्टांग योगद्वारा कोण करतात ते तुला सांगितले. आता याशिवाय दुसरे कोणी अन्य प्रकाराने भजन करतात तो प्रकार सांगतो ते ऐक. आता दुसरे कशा प्रकारे भजन करतात हे सांगतात. आतापर्यंत झालं कसं, योगाने भजन जे करतात. आता तर वस्त्रामध्ये एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत असा आडवा उभा एक भरलेला तंतूच असतो, त्याप्रमाणे चराचरात विश्वामध्ये माझ्याशिवाय ते इतर दुसरे काही एक ओळखत नाही. आता ते वस्त्र आहे आपलं, हा, त्याच्यामध्ये उभे धागे आहेत, आडवे धागे आहेत. ते धागे मग वेगवेगळे आहेत का धागा एकच आहे? वस्त्र जरी समजा ही वेगवेगळी असली समजा, पण ते धागे आहेत, धागे ते वेगवेगळे. समजा आता तुमची 2 शर्ट आहेत, ते 3 चौघांचं तुमचं वेगळं आहे, यांचं वेगळं आहे, पण धागे जे आहेत उभे आडवे ते एकच आहेत का वेगवेगळे आहेत? धागा एकच आहे. तसं हे मला विश्वामध्ये बघतात, संपूर्ण विश्वामध्ये मी एकच आहे असे बघतात. कोण? असे जे साधू हे संत झालेले आहेत ते. म्हणजे दुसरे काही एक ओळखत नाही, ते फक्त मलाच ओळखतात. सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेल्या ब्रह्मदेवापासून आरंभ करून तो अखेर अतिशय क्षुद्र असलेल्या चिलटापर्यंत मध्यंतरी ते जे काही ते सर्व माझे स्वरूप आहे असे जाणून बघा. इथं आता भागवतातली ओवी लागू होते. आदी ब्रह्मा अंती मशक, सर्वांच्या हृदयी मीची एक, आईचे पाहे तो सभाग्य देख, हे भजन चोख मतप्राप्ती. मतप्राप्ती म्हणजे माझ्या प्राप्तीसाठी हे भजन चोख आहे. चोख म्हणजे याच्यात आता दुसरा पर्याय नाही. काय भजन आता सांगितलं, कळलं ना? आदी ब्रह्मा अंती मशक म्हणजे मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यामध्ये मी एकच भरून पुरून उरलेलं आहे. ते असे जे पाहतात त्यालाच भजन म्हणतात. बाकी ही भजन ही बाकीची आहेत ती काय आहे, साधन आहेत. म्हणजे इथं आपला उलगडा झाला भजनाचा, आहे की नाही? म्हणून आता काय करायचं, आपण भजन कसं ठरवायचं की सगळ्यामध्ये तो एक आत्माच भरून पुरून उरलेला आहे. फक्त हे वेगवेगळं दिसतं म्हणजे आपल्या दृष्टीचा दोष आहे म्हणून वेगळं दिसतं, नाहीतर सगळ्यामध्ये एकच भगवंत भरून पुरून उरलेले आहे. मग त्या सर्वत्र जर भरून पुरून भगवंत उरलेले आहे, मग आपण काय त्याच्यापासून वेगळे असणार का?
आपणही सुद्धा तेच. मग हा लहान हा मोठा असे न म्हणता, सजीव व निर्जीव असा भेद न जाणता, जी जी वस्तू दृष्टीस पडेल ती ती वस्तू मद्रूपच आहे अशा सर्वत्र परमात्मात रस सबरा भरीत आहे. या अन्वयात्मक सरळ भावाने ते जीव मात्राला सरळ लोटांगण घालतात. म्हणजे सर्वत्र भगवंत, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. आणि दुसरं काय, जे जे भेटते जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. सगळीकडे हरिरूप, सगळं हरीच भरलेलं आहे. आता वेगळं काही असं दिसतच नाही त्यांना. आणि असं समजून मग ते लोटांगण घालतात. त्यास आपले मोठेपण आठवत नसते. तिथं मी कोणतरी आहे असं आठवत नसतं. म्हणजे मी कोणतरी आहे म्हणजे समजा तो समजा एखादा त्याला अज्ञानी असेल तो ठीक आहे, मी कोणतरी आहे. पण ज्ञानीने म्हणावं का मी कोणतरी आहे म्हणून? अज्ञानाचं जाऊ दे, अज्ञाना कळलं माफ करील. तीळ बर होय जरी अहंकार, भारतो मेरू समान. भारतो देवा मेरू समान. माझ्या भक्ताला जर तीळवर जर अभिमान झाला तरी देवावर तो भार होतो. म्हणजे बघा, म्हणून भक्ताला अहंकार नसावा आणि ते वज देवावरती होतं. आता बघा, तीळ बर होय जरी अभिमान किंवा अहंकार, मेरू समान तो भार. म्हणजे मेरू सारखा, म्हणजे पर्वता एवढा थोडा जरी आपल्याला अहंकार झाला ना तीळवर, तर मेरू म्हणजे पर्वता एवढा वज देवावरती होतं. मग आता आपण करावा का अभिमान करावा का सांगा बरं? नको विचार करायला? देवाला आपल्याला जपायला नको का? देव जर आपल्याला जपतो तर आपल्याला नको का त्याला जपायला? घरात जर समजा एखादी व्यक्ती जर आपल्याला जपत असेल तर आपण त्यांना जपतो की नाही? मग आपल्याला नको का देवाला जपायला? त्याला एवढा अभिमान, त्याला एवढं वज द्यावं का आपण? मग आता काय केलं पाहिजे? आपण एक प्रतिज्ञा केली, आता मी बाबा आजपासून अहंकार सोडलाच. सकारात्मक, नको नको मान नको अभिमान. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुटी. बघा, त्यास आपले मोठेपण आठवत नसते. पुढे येणारी वस्तू योग्य आहे किंवा अयोग्य आहे असा विचार न करता सर्व वस्तूला परमात्माच आहे असे समजून सरसकट नमस्कार करणे हेच त्यांना आवडते. समोर येणारी वस्तू योग्य आहे का अयोग्य आहे, म्हणजे चांगली आहे का वाईट आहे असा विचार न करता सरसकट हा परमात्माच आहे असे समजून ते काय करतात? सरसकट नमस्कार करतात. ते भूतांना कसे नम्र असतात पहा. ते भूतांना नम्र, आपण तुकाराम महाराजांप्रमाणे नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद. मग आपण फक्त नम्र झाला भूता एवढंच ऐकलंय, पण ते नम्र कशी आहे तर ते माऊली सांगतात. ते भूतांना कसे नम्र असतात पहा. भूत म्हणजे भूत समजू नका, ते भूत म्हणजे सगळे पशु पक्षी प्राणी वगैरे ते त्यांना म्हटलेले प्राण्यांना. ते भूतांना कसे नम्र असतात पहा. उंचावरून पडणारे पाणी एकदम सहज सकल भागाकडे अगदी तळाशी येऊ लागते, त्याप्रमाणे दृष्टीत पडणाऱ्या भूतमात्रास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभावच असतो. दृष्टांत कळालं? उंचावरून जे पडणारं पाणी ते काय करतं? सरळ खाली जातं का वरती जातं? सरळ खाली जातं. तसं त्याप्रमाणे दृष्टीत पडणाऱ्या भूतमात्रास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभावच असतो. जे जे दृष्टीला असेल त्यांना नमस्कार करणे हा त्यांचा स्वभावच असतो. आता हे काय माहितीये काय? हा आपला पेपर आहे, प्रत्येकाने तपासायचं मी इथपर्यंत आलो आहे का, मी असा नम्र झालो आहे का. जसं पाणी वरून जसं खाली डोंगरावरून जसं खाली येतं तेवढा नम्र मी झालोय का, हे प्रत्येकाने आपलं तपासायचं. हा पेपर आहे आपला. आता काय कोणाला याच्यात काय दुसरं काय ज्ञान सांगायची काय गरज आहे का? काय असं झालं असेल तर समजा ही ज्ञानाची लक्षणं आहेत, साधूची लक्षणं चाललेत ना. म्हणजे जर मी असा नम्र झाला असेल, मला जे जे भेटतं त्याला नमस्कार करत असेल, त्याला मी कृष्ण समजत असेल, त्याला मी राम समजत असेल, मग बरोबर आहे, मग मी नम्र आहे. पण जर अजून एकला आर म्हणलं गेलं की तिकडे कार, मग कसं काय म्हणणं नम्र झालं आपण? कसं काय आपल्याला ते ज्ञान झालं नाही का? हे आपल्यासाठी आहे. ज्ञानेश्वरी नुसती वाचायची नाही तर काय करायचं? ज्ञानेश्वरी जगायची. म्हणजे हे ज्याच्यात सांगितलंय तसं आपण जगण्याचा किंवा तसं राहण्याचा प्रयत्न करणे.
किंवा असे पहा की फळभाराने, आता आधुनिक उदाहरण सांगतात, फळभाराने लगडलेल्या झाडाची खांदी जशी आपोआप भुईकडे लवलेली असते, त्याचप्रमाणे याच्यावर प्राणी मात्रापुढे ते विनम्रपणे लावतात. झाडाला जर फळं लागली तर त्याच्या ज्या फांद्या असतात ते वर जातात का खाली लटकतात? खाली. आणि आपल्या फांद्या कुठे जातात? वर. वर जातात. एवढा फरक आहे. काय सांगावं आता माऊलींनी, सांगा बरं. ही ज्ञानाची लक्षणं सांगलेली आहेत. ज्ञान सांगता येणार नाही, पण ज्ञानाची लक्षणं सांगताय. तो ज्ञानी कसा असतो 13 अध्यायामध्ये येणार आहे. अर्जुनाने विचारलं की म्हणे मला ते ज्ञान सांग. ते बाबा रे, ज्ञान सांगता येणार नाही, पण ज्ञानी कसा असतो ते मात्र सांग. ही ज्ञानाची लक्षण आहे. असा ज्ञानी असतो, नम्र असतो, जे जे भेटेल त्याला नमस्कार करत असतो. आहे का? आता बघा, हे आहे का आता आपल्याकडे एवढं सांगावं? आणि हे असं झालं असेल तर मग ठीक आहे. नाही तर उगाच आपलं 1.5 तास यायचं, बसायचं आणि इथून निघून गेलं की आपलं जसं आहे तसं रोजच्या प्रमाणे वागायचं. चालेल का? सांगा बरं. मग काय कशाला घालवायचं आपले 8-1.5 तास? त्यापेक्षा आपलं पांघरून घेऊन आपलं 1.5 तास झोपलेलं बरं ना, जर आपल्या हे उतरत नसेल तर. हे माझं म्हणणं. आणि हे उतरत असेल तर मग ठीक आहे, चला बाबा 1.5 तास माझा सार्थकी लागला. आणि कशाला उगाच का आपलं दाखवण्यासाठी किंवा शोबाजी करण्यासाठी परमार्थ करायचं आहे का? सांगा बरं. नको का विचार करायला? किती अजून विचार करायचा आपल्याला? काल कुठं दमली लोक काल आले आहेत, दमली पावसाने दमवली. मी फक्त त्यांनाच फक्त दम भरला. दमडी म्हणत राहिले. चांगले नाचत होते. कशी नाचत होते? धक धक करणे लागा, असे नाचत होते. 10 फटाके झाले. त्यांचा 8 तास आहे. जरी धगधग धगधग असेल तर मग धगधगच करून येतात ते. एवढी धगधग, हे धगधग म्हणजे ते त्यांनी आपल्या याच्यासाठी सोयीसाठी वापरलंय. खरं म्हणजे ते दगदग करून येतात, नाही का? असं म्हणायला पाहिजे. माझंच उलट चुकलं. दगदग करणे लागा म्हणजे दगदग करून ते आले तिथपर्यंत. हे की धन्यवाद बाबा. ते नेहमी गर्वरहित होऊन राहत असतात. गर्वरहित. ते ज्ञान पैगा भरवी, तरी मणी हाती आणावी, तरी या संताशी भजावे सर्वस्वेशी. पुढे ते जे ज्ञानाचा कुरटा, ते दशावा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा वळंगोणी. आणि पुढे आपल्याला हे यायला पाहिजे ना, तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे अगरवत्ता. तरी तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे दास्य सकळ. ते पाहिजे होतं गर्व. अगर्वता म्हणजे गर्व रहित. बघा, म्हणजे त्याला आता ते सांगितलं काय नाही, ज्ञान जर असं हवं असेल तर आपल्याला अगर्वता, गर्व रहित तिथं गेलं पाहिजे, तर आपल्याला ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. बघा, ते नेहमी गर्वरहित होऊन राहत असतात. कुठलाच गर्व नसतो बरं का त्यांना. जर साधू म्हणून साधूची जर लक्षणं त्याच्याकडे असतील तर त्याच्याकडे गर्व नसणार, त्याच्याकडे क्रोध नसणार, कुठल्याही रागाने बोलणार नाहीत, क्रोधाने बोलणार नाहीत. ती लक्षणं आहेत ना त्यांची ती. बघा मग आता हे आपल्याला प्राप्त करायची का नाही करायची, का नुसतंच ऐकायचं? प्राप्त केली पाहिजे. बरं, प्राप्त तरी काय करायचं? प्राप्ताची प्राप्ताची प्राप्ती करायची. ते नेहमी गर्वरहित होऊन राहत असतात व नम्रता हीच त्यांची संपत्ती असते. बघा, आपली संपत्ती किती? आपली संपत्ती किती? जे आता बघा उभे राहतात, उभे म्हणजे उभेच असतात. काय कुणी नाव टाकलं काय माहिती, उभे राहतात. आणि बसमध्ये महिलांच्या जागेवर कोण, हे होत माझी जागा आहे, तिथं बरी उभी राहते तिकडे जाऊन 8-8 तास 9-9 तास हे करायला, प्रचार करायला. तेव्हा नाही म्हणत बस. आम्ही कधी बसलो कंटाळा आला कधी बोल तू लगेच उठवाय, जेव्हा उठा माझी जागा मला बसायचं. आणि इकडे नाही म्हणत बसायचं म्हणून. ते नेहमी गर्वरहित होऊन राहत असतात व नम्रता हीच त्यांची संपत्ती असते. काय काय असतं तिकडे लक्ष देऊ नका. व आपले मस्ती में आपण आपली मस्ती में राहणे. ते नेहमी गर्वरहित होऊन राहत असतात. एक वाक्य
हे बोलत असताना एक नेमका शब्द जर गेला तर आपल्याला ती ओवी कळणार नाही. आता मी इथं सांगता असं बोलतो, ते नेहमी गर्वरहित होऊन राहत असतात आणि तुमचा गर्वरहित जर शब्द चुकून गेला समजा दुसरीकडे बघताना, मग तुम्हाला काय कळणार आहे त्याचं? म्हणून श्रवण भक्ती नवभक्तीमध्ये पहिली सांगेल का, तर श्रवण पहिलं झालं पाहिजे. श्रवण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भक्ती होतच नाही, म्हणून श्रवण पहिलं सांगलेले. ते नेहमी गर्वरहित होऊन राहत असतात व नम्रता हीच त्यांची संपत्ती असते. व आता ते त्या दिवशी म्हणतात सारखं इथं यायचं, सारखं पाया पडायचं 2-4 वेळ. मी म्हणतो मी तर कधी बघितलंच नाही म्हणलं कधी गेलं ते. बघा नाही, खरं वस्तूची सांगतो तुम्हाला. ते सांगत होते घरी 4-5 वेळा तिकडे जाऊन सारखं पाया पडायचं, सारखं पाया पडायचं. मला नाही माहिती कसं का, पण सांगा बरं आता, माझ्या समोर आहे नाही, मग कसं श्रवण झालं पाहिजे? म्हणजे याचा अर्थ आपणही श्रवण करतोय, आपण नुसतं वाचत नाहीये, आपण श्रवण करतोय. नाही तर मग मी मोजलं असतं ते किती वेळा गेले तिकडे ते. ती संपत्ती व सर्व कर्मे ते जे जे या मंत्राने माझ्या ठिकाणी समर्पण करतात. हा, नम्रता ही त्यांची संपत्ती असते आणि ती संपत्ती व सर्व कर्मे ते जे जे या मंत्राने माझ्या ठिकाणी समर्पण करतात. समर्पण झालं पाहिजे. आपल्याला जेवढी काय संपत्ती आहे, जेवढं सर्व कर्म आहे ते काय केलं पाहिजे आपण? समर्पण म्हणजे ब्रह्मार्पण. बस ब्रह्मार्पण समर्पण करायचं. तुम्ही ज्या टायमाला काय होतं सगळं आठवतं बरं का, दृष्टांत वगैरे, पण आता कधी वेळेत हे करावं लागतं ना. समर्पण म्हणजे बरं सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. तिथं करावी लागत नाहीत. एकदा आत्मस्वरूप कळालं आपल्याला की जी जी कर्म होतात ना ते ऑटोमॅटिकली ब्रह्मार्पण होतात सहज. बघा, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जननो या जनार्दन, अशी एकदा बुद्धी झाली जननो या जनार्दनच आहे, मग ती कर्म सहजच होणार ना, त्यालाच अर्पण होणार ना, आहे की नाही? आता बघा ना, आपल्या व्यवहारातलं उदाहरण सांगतो. व्यवहारातलं घ्या ना उदाहरण एखादं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या वेळेला 2 नवरा बायको ज्या टायमाला पूजेला बसतात, बरोबर आहे, आणि त्या टायमाला त्यांच्या हातामध्ये समजा पळीने पाणी देतात, तेव्हा ते काय म्हणतात? ब्रह्मार्पणमस्तु. काही फुलं देतात तेव्हा काय म्हणतात? ब्रह्मार्पणमस्तु. म्हणजे जी आता याच्या पुढे बाबा तुम्ही आता लग्न केलेले आहेत, दोघांची 2 झालेले आहेत, आता याच्या पुढे जी जी काही तुम्ही कर्म करणार आहात ती काय करायची? ती ब्रह्मार्पणमस्तु या भावनेने तुम्ही करा. पण हे जर त्याला विचारलं ना त्या ब्राह्मणाला, हे सांग बरं हे ब्रह्मार्पणमस्तु काय, ते म्हणणार ते आम्हाला फक्त इथे लिहिलंय ना म्हणून आम्ही वाचतो, असं म्हणणार ते. सांगी खरंच विचार बरं, नाही त्याला सांगता येणार याच्यावर. नम्रतापूर्वक नमस्कार केला असता त्याचे मान व अपमान गलित म्हणजे नाहीशी झाले, म्हणून ते सहजगत्या मत स्वरूप होऊन राहतात व अशा प्रकारे माझ्या स्वरूपात मिसळून ऐक्य होऊन निरंतर माझी उपासना करतात. आपल्या आडवर जे येणारी वस्तू आहे ती म्हणजे अहंकार घेऊ. तो अहंकार जर गेला तर त्याच्यात माझ्यामध्ये काही फरकच नाहीये, तो आणि मी एकच आहे. अर्जुना, अशा प्रकारे सर्व श्रेष्ठ प्रतीची भक्ती तुला सांगितली. आता ही कुठली भक्ती सांगितली? नम्रतेची. ही काय आहे? श्रेष्ठ भक्ती. पहा, आणि सगळं ब्रह्मार्पण करायचं. जी जी कर्म करणार आपण ती काय करायची? ब्रह्मार्पण. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागवलेली पाप पुण्य अंध. अर्जुना, अशा प्रकारे सर्व श्रेष्ठ प्रतीची भक्ती तुला सांगितली. ही श्रेष्ठ भक्ती आहे. काय? जी जी कर्म आपण करणार ती काय करायची? ब्रह्मार्पण करायची सगळी. बस, बाकी काय आपल्याकडे ठेवायचं नाही. तुला बघते आता जे माझी ज्ञान यज्ञाने आराधना भक्ती करतात ते भक्त कोणते? ते आहे. बघा किती वेगवेगळं. म्हणजे अर्जुनाला एक 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 सांगायचं चाललेलं आहे कुठल्या कुठल्या प्रकारे लोक माझी भक्ती करतात. पण अर्जुना, त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीत आहे, कारण या गोष्टी आम्ही मागे अध्याय 4 श्लोक 33 ते 42 वर्णन केलेच आहे. आता घरी जाऊन कधी जर वेळ भेटेल तर तुम्ही अध्याय 4 पाहिजे तर लिहून द्या. 33 ते 42 वाचा. 4था अध्याय आणि 33 ते 42 श्लोक. त्याचा खालचा जो अर्थ आहे तो प्रत्येकाने वाचा. कशासाठी वाचायचा आहे? तर त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीतच आहे, कारण या गोष्टी आम्ही मागे अध्याय 4 श्लोक 33 ते 42 वर्णन केलेच आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज. कुणाला म्हणतात? अर्जुन कोणाला बोलतो? देवाला. होय महाराज. म्हणजे एक अधिकार आहे त्यांचा, अधिकार प्राप्त झाला. तसा आपल्याला पण अधिकार होऊ शकतो. आपणही बाबाला म्हणू शकतो, होय महाराज अजून काहीतरी सांगा. पण अधिकार तेवढा प्राप्त झाला पाहिजे. आपला भक्ताचा पण अधिकार प्राप्त होतो बरं, म्हणून ते आता अधिकाराने बोलतात ना. पण आपण करतो का तेवढा अधिकार प्राप्त?
नाही, कारण आपली तेवढी भक्ती नाही ना, आपला तेवढा भाव नाही ना. आपण कसं काय अधिकार प्राप्त करू? आपण कसं काय म्हणणार, विचारणार? आपण घाबरणार विचारायला बोलून. पण भाव झाला तसा, समजा एक रस्त्याचा भाव झाला तर विचारू शकतो ना, होय महाराज हे ईश्वरी प्रसादाचेच करणे आहे. मागे हे मी ऐकले आहे खरे, तथापि अमृताचे अमृताचे सेवन कधी पुरे असे म्हणवते का? म्हणजे भगवंत अर्जुनाला समजा तुला असं वाटेल काय हे पुन्हा 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 तेच 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 सांगतात, ह्यानी अशी भक्ती केली होती तशी, मग ते म्हणतात की अमृताचे सेवन कधी पुरे असे म्हणवते का? अमृत ज्या टायमाला आपण सेवन करत असतो त्या टायमाला ते पुरे असं कोण म्हणतं का? अहो साधं ताक जर कोणी एखादा ग्लास दिला ना, एकच ग्लास, ते म्हणतात अजून आहे का एक ग्लास द्या. साधं ताक केलेलं, मग अमृत कोण म्हणणार आहे का नको म्हणून? सांगा बरं. पण काही लोक काय अमृत घ्यायलाच अजून मागत नाही, त्यांचं काय करायचं? त्यांना कसं आता ही चौकशी काय, ज्यांनी अमृत घेतलेलंच नाही त्यांना ही अमृताची चौकशी करणार, कळे? ज्याने अमृत घेतलेलं त्यांना ही चव कळणार. पण ऐकून ऐकून कधीतरी वाटेल बुवा नाही, मग आता आपण पण आता अमृत सेवन केलं पाहिजे, कळे? सेवन कधी पुरे असे म्हणते का? तेव्हा या अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे श्रवणद्वारा जाणण्याविषयी उत्सुक आतुर आहे असे पाहून लागलीच भगवान सुखावलेल्या अंतःकरणाने डोलू लागले. भक्ताच्या मनात काय आहे हे भगवंताला कळलं की मग आपण जिंकलो. बाबाच्या मनात काय आहे हे ज्या टायमाला म्हणजे नाही, शिष्याच्या मनात काय आहे हे बाबाला कळलं की मग शिष्याने जिंकलं. तुम्हाला सांगतो, ज्या टायमाला आपण बाबांना फोन करतो त्याच्यात आनंद नसतो बरं का, पण बाबाने जर आपल्याला जर फोन केला तर किती आनंद असतो. म्हणजे समजून जायचं बाबाच्या हृदयात आपण आहोत. नक्की आपण टॉप 10 मध्ये आहे, टॉप 10 मध्ये आहे म्हणा. हा, मग टॉप 10 मध्ये आहे असं म्हणायचं. आपण करतो त्याच्यात काही नव्हतं, बाबाने केलं पाहिजे आपल्याला. तसं इथं भगवंत अर्जुनाच्या मनात काय आलं हे भगवंताला कळालं, म्हणून ते आता सांगतात का बघा. आणि म्हणा अहो आपल्या बोलीभाषेत बोलल्याशिवाय आपल्याला नाही कळणार आहे. हे जे आहे ना हे बोलीभाषेत थोडंसं सांगितल्याशिवाय नाहीच कळणार आहे. वाचा तुम्ही किती वेळ वाचलं तरी कळणार, लगेच कळलं का सांगा बरं मला? नाही ना. आपल्या बोलीभाषेतले काही ज्या म्हणा हे येतात पुढे येतात त्याचे दृष्टांत येतात तेव्हा हे कळणार आहे. आणि म्हणाले पार्था फार चांगले केलेस, नाहीतर मागे सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगणे या युद्धाच्या वेळी सर्वच अनुचित तर आहे खरेच, पण तुझी ऐकण्याची उत्कंठा मला बोलण्यास भाग पाडते. तुला एवढी उत्कंठा लागली ना म्हणून मला ती बोलण्यास भाग पाडते. मग आता तसंच चाललेलं आहे, तुम्हाला एवढी उत्कंठा लागते ना की मला कधी दांडीच मारू वाटत नाही काही झालं तरी. काय झाले काल ते मी आता नाही सांगतो, नंतर झाल्यावर सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणाला देवा हे काय म्हणता, चकोराशिवाय चालण्याचा उपयोग नाहीच की काय? महाराज अखिल जगालाही शांत करावे हा तर त्या चंद्राचा स्वभावच आहे. बघा तेव्हा अर्जुन म्हणाला देवा हे काय म्हणता, चकोराशिवाय चालण्याचा उपयोग नाहीच की काय? म्हणजे तुम्ही असं ते म्हणले ना तुझ्या मनात काय आहे ते आता मी जाणलं म्हणून. तेव्हा अर्जुन काय म्हणतो, हे काय तुम्ही म्हणता, आपण हे काय नवल आहे काय, माझ्या मनात काय आहे ते तुम्हाला कळावं म्हणून. तर कसं त्यांनी उदाहरणाद्वारे सांगितलं अर्जुनाने. बघा चकोराशिवाय चालण्याचा उपयोग नाहीच की काय? महाराज अखिल जगालाही शांत करावे हा तर त्या चंद्राचा स्वभावच आहे. तसं आम्हाला शांत करायचं आमच्या मनातलं काय हे तुमचा स्वभावच आहे, आमच्या मनात काय आहे जाणण्याचा. आता चकोर पक्षी आपल्या गरजेपुरते आपल्या शांतता लाभावी या मर्यादित इच्छेने चंद्राकडे चोच करतात. त्याचप्रमाणे आम्ही आपली विनंती करावी हे कितीतरी थोडे आहे, परंतु देवा जगाचे कल्याण करण्याविषयी आपण कृपा सिंधू आहात. महाराज मेघ आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची अडचण निवारण करतो. आता मेघ जो पडतो तो कुठेतरी एका ठिकाणी असा पडतो का? बाबा म्हणायचे जो पाऊस पडतो समजा तो असा म्हणतो का मी बाबा चांगल्या ठिकाणी पडेल, समुद्रावर पडेल, मी हागंदारीवर पडणार नाही असं म्हणतो का? तो सगळीकडे पडतो. तशी तुमची कृपा सर्वीकडे आहे, चांगला असो या वाईट असो. महाराज
मेघ आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची अडचण निवारण करतो. वास्तविक त्याच्या मोठ्या उदार वर्षावाच्या मानाने पाहिले असता त्या चातकाची ताण ती केवढी असणार. परंतु आता चातकाची ताण केवढी, एवढी, पण त्या चातकाच्या निमित्तानं संपूर्ण जगावरती तो पाऊस पडतो बघा. परंतु एक चुळभर पाण्याची जरी इच्छा झाली असली तरी ज्याप्रमाणे गंगेला जाणे भाग पडते त्याप्रमाणे आमची श्रवणाची इच्छा थोडी असो की फार असो तरी ती देवांनाच पूर्ण करण्यासाठी सांगितली पाहिजे. म्हणजे आमची इच्छा थोडी असो, तसं आता चकोरपराची जरी एवढी इच्छा असली तरी तो काय करतो, तरी त्याला चकोरा पक्षासाठी त्याला यावं लागतं ना. इथं असं आहे, चकोर पक्षासाठी मेघांना यावं लागतं ना. तसं आमची जरी थोडी इच्छा असली तरी आमच्यासाठी तुम्हाला ते यावंच लागणार आहे, तुम्हाला ते सांगावंच लागणार आहे. आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगितले पाहिजे. तेव्हा देव म्हणाले, अर्जुना आता तुझे बोलणे राहू दे. आम्हाला जो सांगण्याविषयी संतोष झाला आहे, म्हणजे आता देव म्हणले हे माझ्यापेक्षा हुशार निघाले नाही का. तेव्हा म्हणले काय म्हणले, आता बोलू शकत नाही ना देव. म्हणले आता हे राहू दे, मी आता दुसरं सांगतो तुला. ऐक, एखादं पोरग्याला काय सांगायला गेलं ते पोरगं जर पुढं जास्त बोलायला गेलं मग शेवटी आपल्यालाच गप्प बसवला. ठीक आहे बाबा, मी तुला काहीतरी आता दुसरं सांगतो बरं का. तसं आता देव म्हणतो जाऊ दे, तू माझ्या आता पुढंच बोलायला लागला, मी आता दुसरं काहीतरी सांगतो तुला. काय सांगतो बघा, अर्जुना आता तुझे बोलणे राहू दे. आम्हाला जो सांगण्याविषयी संतोष झाला आहे, बघा देवाला संतोष होतो सांगण्यासाठी, भक्ताला सांगण्यासाठी, त्याला स्तुतीची आवश्यकता उरली नाही. परंतु तू ज्याप्रमाणे लक्ष देऊन, म्हणजे तुझी स्तुती करावी असं काय आवश्यकता नाहीये. पण आपण म्हणतो की नाही एखाद्या वेळेला की आपल्याच माणसाची काय स्तुती करायची आणि तरी पण काय करू नये का. तसं हे म्हणतो आपल्याच माणसाची काय स्तुती करायची पण तरी पण करू नये का, म्हणून करावी लागते. परंतु तू ज्याप्रमाणे लक्ष देऊन एवढा वेळ उत्तम तऱ्हेने ऐकत आहेस ते श्रवण आमच्या बोलण्यास सहाय्यक आहे. म्हणून तसेच लक्ष देऊन आमच्या बोलण्यास मेजवानी कर, पुढेही तसेच ऐक. आता हे त्याला आहे ना उत्सवतात, म्हणजे प्रेरणा देतात की आतापर्यंत तू जसं ऐकलंस ना तसं पुढं पण ऐक बरं का. आणि हे साधू संतांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं बरं का, आतापर्यंत बरं ऐकलंस बरं का तू. असं सांगितलं तर उद्या येणार आहे. नाहीतर म्हणे मी सांगतो इकडे, तुझं लक्ष तिकडे, तू काय ऐकतोस की नाही, असलं लक्ष तरी म्हणायचं तू बरोबर ऐकतोस बरं का, असंच म्हणायचं. तेव्हा ते उद्या येणार. नाही तर कसं काय उद्या येणार सांगा बरं. पण आम्हाला म्हणतो इकडे बघतो तिकडे बघतो, आमच्या इकडे लक्ष नाही लागत. बोलावंच लागतं, नाही तुमचं बरोबर आहे, तुम्ही बरोबर ऐकता असं म्हणावं लागणार आहे. तसं अर्जुन म्हणतो, भगवंत म्हणतो अरे जरी तू तसा असला तरी मला ते म्हणणंच गरजेचं आहे, तू चांगला ऐकतोस म्हणून. नाही का, तुम्हाला नाही कोण काय बोलू, या अर्जुनाचा आणि कृष्णाचा संवाद तो चाललाय. पुढे तसेच ऐक. तर ज्ञान यज्ञ तो अशा स्वरूपाचा आहे की अर्जुना अशा रीतीने श्रीहरीने अर्जुना शाबासकी देऊन बोलण्यास सुरुवात केली. अर्जुनाला काय केली, शाबासकी दिली, बाबा तू नीट ऐकतोस बरं का, म्हणून मी तुला आता पुढे सांगतो ऐक. तर ज्ञान यज्ञ तो अशा स्वरूपाचा आहे की ज्या ज्ञान यज्ञात मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे असा जो, आता ज्ञान यज्ञ सांगतात. ज्ञान यज्ञ तो अशा स्वरूपाचा आहे की ज्या ज्ञान यज्ञात मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे असा जो आता ज्ञान यज्ञ कशाला म्हणतात ते बघा. आपण ज्ञान यज्ञ काय करतो माहितीये का, आपण जो ज्ञान यज्ञ करतो तो कसा असतो, ते 4 विटा टाकायच्या आणि त्याच्यामध्ये धूर काढायचा, बरोबर ना, तूप टाकायचा, त्याचा धूर करायचा आणि ते धुराने डोळे माखून घ्यायचे आणि ते आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं, त्याचा जर डोळ्यामध्ये धूर गेले म्हणून डॉक्टरला पैसे घालून काय करायचं, ऑपरेशन करून यायचं. हा आमचा ज्ञान यज्ञ, बरोबर ना. आता हे काय ज्ञान यज्ञ सांग बघा, ज्ञान यज्ञाचा खरा अर्थ काय आहे. तर ज्ञान यज्ञ तो अशा स्वरूपाचा आहे की ज्या ज्ञान यज्ञात मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे असा जो आधी संकल्प हा पशु बांधवायचा यज्ञ स्तंभ होय. मला ज्या टायमाला एकोहम बहुश्याम असं ज्या वेळेला वाटलं होतं, म्हणजे असा जो माझा संकल्प होता तो संकल्प म्हणजे यज्ञ स्तंभ होय. तो स्तंभ असतो ना यज्ञामध्ये, तो यज्ञ स्तंभ होय. कुठला, मला जे एकोम बहुश्याम व्हावा असा जो संकल्प होता तो संकल्प यज्ञ स्तंभ होय. पंचमहाभूते हा यज्ञ मंडप आहे. यज्ञाचा मंडप करावा लागतो ना,
ती पंचमहाभूते हे बघा आता यज्ञ, खरा यज्ञाचा अर्थ इथं सांगितलेला आहे. खरा यज्ञ कशाला म्हटलेले आहे आणि आपण कुठला यज्ञ करतो. जरा कुठं काय त्या कुठे पंचवटीला कुठे गेले, इकडे गेले, तिकडे गेले, काय म्हणे आम्हाला यज्ञ करून यायचं. आणि हे यज्ञ काय सांगितलं नेमका यज्ञ हे बघ ना इकडे. हा म्हणजे हे आमच्या साधू संतांनी सांगितलेलं यांना पटत नाही. कुणीतरी काय सांगितलेलं ते मात्र लवकर पटतं. सांगा बरं मग काय यज्ञ सांगितलं आता बघा याच्यामध्ये. पंचमहाभूते हा यज्ञ मंडप आहे. जीव व ईश्वर यांच्यातील भेद हाच पशु आहे. आता इथं बघा, आता जीव आणि शिव म्हणजे समजा आत्मा, याच्यामध्ये जर द्वैत मानत असेल तर तो कोण आहे? पशु. मग आपण जर अजून आपण समजा आपण जीव आणि समोरच्याला एखाद्या वेळेला अजून द्वैत मानत असू, तो मानायला पाहिजे का आपण? भगवंत. तो कोण आहे? समोरचा भगवंत. पण आपण जर द्वैत मानत असू तर तो कोण आहे मानणारा? पशु. मग आपण जर अजून द्वैत बघत असेल तर आपण कोण आहे? मग हा यज्ञ लक्षात आला पाहिजे. हा भेद हाच पशु आहे. म्हणजे जीव आणि ईश्वर यांच्यातील भेद हाच पशु आहे. मग पंचमहाभूतांचे शब्द स्पर्शादी जे विशेष गुण ते अथवा 5 इंद्रिय आणि पंचप्राण हीच यज्ञाचे साहित्य. यज्ञाचे साहित्य काय काय सांग, आणि आपल्याला काय काय यज्ञाचे साहित्य लागतं ते माहिती आहे. ते काय ते लाकडं असतं, त्यांना काय म्हणतात ते? हा ते काष्ट, तूप, अमुक तमुक हे ते सगळं लागतं. आता इथं यज्ञ सामुग्री काय सांगितली बघा. मग पंचमहाभूतांचे शब्द स्पर्शादी जे विशेष गुण म्हणजे पंचमहाभूताचे शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 गुण आणि अथवा 5 इंद्रिय आणि पंचप्राण हीच यज्ञाचे साहित्य आहे. हा आपल्याकडे जे 5 शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे गुण 5 अथवा 5 इंद्रिय आणि पंचप्राण हीच यज्ञाचे साहित्य सामग्री होय. व ब्रह्माविषयी जे अज्ञान ते स्तूप आहे. म्हणजे आहे सगळं जग सगळं काय ब्रह्म, पण त्याच्यावर हेच काय झालेला हा अज्ञान आलेलं आहे. ब्रह्मावर अज्ञान. ब्रह्म न समजता काय समजतो? हे पशु पक्षी प्राणी वगैरे म्हणजे वेगळं समजतो. ते वेगळं समजणं म्हणजे काय आहे? ते ब्रह्माविषयी जे अज्ञान, आणि ते अज्ञान म्हणजे स्तूप. कळलं? ब्रह्म न समजता जग समजतो हे अज्ञान आहे, आणि ते अज्ञान म्हणजे स्तूप. आता कळलं? हे अर्जुना, ज्या यज्ञात मन व बुद्धी ही 2 कुंडी असून बघा, आता कुंड सांगितलीत, कुंड लागतात ना, ते कुंड 2 कुंड लागतात. ती 2 कुंड कुठली सांगितली? मन आणि बुद्धी ही 2 कुंडी असून त्यात ज्ञानरूपी अग्नी प्रदीप्त केला जातो. त्याच्यामध्ये ज्ञानरूपी अग्नी प्रदीप्त करायचा. हा तो अग्नी आहे तो नाही. ज्ञानरूपी अग्नी काय करायचा? प्रदीप्त केला जातो. सुख व दुःख द्वंद्वाविषयी चित्ताची जी समता ही बळकट वेदिका म्हणजे यज्ञकुंडाचा वाटा आहे. समता म्हणजे समजणं ही काय आहे? हीच बळकट वेदिका म्हणजे यज्ञकुंडाचा वाटा. सुख आणि दुःख यांच्याविषयी समता म्हणजे इथं आता सुख आणि दुःख दोन्ही वेगळं मानत नाही, तर एक मानतो. त्याला काय म्हटलेलं आहे? यज्ञकुंडाचा वाटा. असे तू समज. आत्मा अनात्म विचार करण्याविषयी जी बुद्धीची कुशलता तीच यज्ञातील मंत्र होत. म्हणजे आपण आत्मा काय, अनात्मा काय, सार काय, आसार काय असं जे समजतो ते यज्ञातील काय आहे? मंत्र आहे. विद्येची महती ही शुक्र व शांती ही श्रवा म्हणजे शुक्र व श्रुवा ही 2 लाकडी पळ्यासारखी यज्ञ पात्र असतात. ते लाकडी पळे असतं ना, म्हणजे आपण वाढायला वगैरे घेतो ती 2 पळ्या सांगितल्या. व जीव हा यज्ञ करणारा यजमान होय. जीव म्हणजे आपण, तो कोण आहे? जसं आपण म्हणतो नाही यज्ञाचा यजमान कोण, मग ह्या यज्ञाचा यजमान कोण? आपण म्हणजे जीव. तो यज्ञ करणारा जीव स्वानुभव रूप पात्रांनी ब्रह्म विचाररूपी महामंत्रांनी ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने उपयुक्त जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. हा जीव काय करतो? जीव आणि ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. त्याच्यामध्ये आहुती द्यायला लागते ना, एक ते लाकडं टाकायला लागतात ना. ते काय म्हणतात? जीव आणि ईश्वर
यांच्या भिन्नपणा, आता जीव आणि ईश्वर जो भिन्न समजतो त्याची आहुती देऊन टाकायची. म्हणजे काय, जीव आणि ईश्वर एक समजायचं. ते कधी होणार आहे, ज्या टायमाला जीव आणि शिवाची आहुती देईल त्या टायमाला हा भिन्नपणा त्याचा काय होईल, नाहीसा होऊन जाणार. त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते. त्यावेळेला काय होतं, अज्ञानरूपी तूप सरून जातं. यज्ञ करणारा व यज्ञक्रिया ही जागच्या जागीच थांबतात. नंतर आत्म ब्रह्म ऐक्य रसात आनंदरूपी पाण्यात जीवरूपी यजमान जेव्हा अवभृत स्नान करतो तेव्हा यज्ञ करता पंचमहाभूते, शब्द, स्पर्श इत्यादी विषय व इंद्रिय ही काही वेगळाली आहेत असे म्हणत नाही. तो जीव आणि शिव एकत्र होतो, एक होतो, ब्रह्म ऐक्य होतं, तेव्हा मात्र हे बाकीचं सगळं तो वेगळं समजत नाही. बस एवढा त्याचा अर्थ. काय, जीव आणि ब्रह्म एक समजतो, आत्मा ऐक्याला एक होतो, त्या जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होतं, त्यावेळेला हे बाकीचं यज्ञ करता पंचमहाभूते, शब्द, स्पर्श इत्यादी हे सगळं काय असता तो वेगळं समजत नसून काय समजतो, एकच आहे. इंद्रिय ही काही वेगळाली नाहीत असे म्हणत नाही, कारण तो ब्रह्म आत्मा ऐक्य बुद्धीमुळे ही सर्व एकरूपच आहे, ब्रह्मरूपच आहे असे तो ज्ञानी जाणतो. तो ज्ञानी आता काय समजतो, ही सगळी पहिला काय सांगितलं, ही वेगवेगळी अशी असं हे साहित्य आहे. पण हिचं आता काय, जेवढं साहित्य, जीव शिव त्यांना लागणारे जे यज्ञासाठी लागणारं साहित्य म्हणजे पंचमहाभूते, इंद्रिय, प्राण हे आता काय झालेली आहे, सगळी एक झालेली आहे. म्हणजे तो आता एकरूप समजतो. आता इथे वेगळी समजत नाही. कधी, जीव ब्रह्माचं ऐक्य झाल्यावर. अर्जुना, ज्याप्रमाणे आता ते सांगतात कशाप्रमाणे, तर ज्याप्रमाणे मी एक कसं समजतो, तर ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की स्वप्नात पाहिलेली चित्र विचित्र शेना झोपेस वध झाल्यामुळे मीच झालो होतो ना. आता तो झोपलेला आहे, त्याला स्वप्न पडलं आणि त्यावेळेला त्याला सगळी चित्र विचित्र सैन्य दिसलं, म्हणजे वेगवेगळं. आता ते वेगवेगळं सैन्य तो झाला होता का वेगवेगळं सैन्य होतं, तोच झाला. तुम्ही म्हणले होतं, तोच झाला होता, म्हणजे वेगळं नव्हतंच. तसं हे पहिलं तो वेगवेगळं समजत होता, पण आता अज्ञानरूपी झोपेतून जागा झाला तेव्हा तो अरे हे सगळे ब्रह्म मीच आहे, हे वेगळं काय आहेच नाही. झोपेतून जागे झाल्यावर तो आता चित्र विचित्र सैन्य बघतो का नाही. तसं हे जे मला वेगवेगळं जे दिसत होतं ना, ते आता अज्ञानरूपी झोपेतून जागा झाल्या आता वेगवेगळं दिसत नाही, तर तिथं मीच एकटाच आहे, ते ब्रह्मच आहे फक्त. आता जी शेना स्वप्नात पाहिली होती ती खरोखरी शेना नव्हती. बघा पुढे आहे सांगितलं, शेना नव्हती, तर ती मीच एकटा झालो होतो. काय, मी एकटाच झालो होतो. अर्जुना, अशा प्रकारे त्या पुरुषाला हे कळणार, बरं का, कळणार एकदा. आता आणि हे सुद्धा आहे ना, हे विषय आहेत ना, प्रत्येक पुढे 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 परत येतात, कारण हेच विषय परत चौथ्या अध्यायामध्ये येऊन गेलेले आहे. आधी इथं सांगितलं ना मग चौथ्या अध्यायात परत आता इथं आलेलं आहे. आणि परत आता बहुतेक पुढच्या 13व्या अध्यायात, कारण तिथं पण ज्ञान सांगणार आहे, तिथं पण एखाद्या वेळेला येईल. म्हणजे असं ऐकून ऐकून पुन्हा 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 होईल. लगेच कुठली गोष्ट लगेच नाही ना प्राप्त होणार. व्यवहारामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त करायची असली तर पुन्हा 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 ते आपल्याला एखाद्याला जर पैसे मागायचे म्हणलं तरी ते 7 वेळा जावं लागतं, तेव्हा कधीतरी प्राप्त होणार नाही का. मग व्यवहारात जर असं आहे तर इथं पण तसंच असणार ना. पुन्हा 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 तुम्ही करत राहणार. आपल्यावरती काय केलं पाहिजे, की एखादा आपण काय झालं आपलं झालं माहिती आहे का, एखादा बैल असतो नांगराचा, तो नांगराला चालत नाही, मग त्याला काय करावं लागतं, त्याला सोटील द्यावं लागतं, धाड 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 नाही का, तेव्हा ते कुठंतरी ते तासाला लागतं. तसं आता हे आपले एवढे वर्षाचे अनंत जन्माचे, अनंत कर्माचे, अनंत संस्कार जे घेऊन आलेले आहेत ते आता सोटे दिल्याशिवाय आपण ऐकणार आहे, सांगा बरं. तसं झालेलं आहे त्या बैलाप्रमाणे. अर्जुन, अशा प्रकारे त्या पुरुषाला सर्व जग एक रूपाने प्रत्यक्ष येते. मग ती मी जीव आहे असा व्यवहार करणारी तादात्म्य भ्रांतिरूप वृत्ती नाहीशी होती. म्हणजे आता मी जीव आहे ही वृत्ती काय होती, नाहीशी होती, आणि आता मी शिव आहे म्हणजे वेगळा आता नाहीच आहे अशा याच्यावरती येतो. ब्रह्मदेवापासून तो तृणापर्यंत परमात्माच ओतपोत भरलेला आहे. अशा प्रकारे ज्ञान यज्ञद्वारा ऐक्य बोधाने किती एक मला भासतात, अशा प्रकारे मला भासतात, किती एक भासतात. किंवा अनेकत्व हे अनादि स्वरूपाचीच आहे. आता अनेकत्व जरी मानत असला, आता इथं पहिलं काय सांगितलं, असं एक रूपाने मला मानतात,
आता ते म्हणतात जर ठीक आहे अनेकत्वाने मानतात आहे, पण अनेकत्व जे आहे तो मीच एक आहे असं जाणून केलं पाहिजे, ते आता सांगते. समजलं? आता इथे पहिल्या अगोदर काय सांगितलं, पहिलं हे वेगवेगळं सांगितलं, पण ते नंतर काय म्हणतात, आता हे वेगळं काही नाही, सगळं मीच एक आहे. बरोबर आहे? आता ते असं सांगणार आहेत, जरी वेगवेगळं दिसत असलं तरी मीच आहे हे सांग. अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याचे, किंवा देव आहे हृदय मंदिर शोधून पाय, देव नटला नानापुरी. जरी वेगवेगळं दिसत असलं तरी तो देवच आहे असं आता ते सांगणार पुढे. बघा मग हे ज्ञानेश्वरीमध्येच अभंगामध्ये ज्या अभंग आहेत, कारण आहेत ना गीता ती ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत गाथा, असं करत करत ह्याच्यातच त्याच्यामध्ये ओढलेले आहे ते. मस्त. किंवा अनेकत्व हे अनादी स्वरूपाचेच आहे, कारण या विश्वामध्ये एकासारखे दुसरे परंतु भिन्न भिन्न आहेत, त्यांची नावे व रूपे ही सुद्धा निरनिराळी आहेत. म्हणून त्याच विश्वामध्ये भेद दिसला तरी त्यांच्या ज्ञानात, बघा जरी असं वेगवेगळं दिसलं तरी त्यांच्या ज्ञानात भेद होत नाही. जरी हे जग त्यांना वेगळं वेगळं दिसलं, असे जे साधू आहेत ज्यांना आता एक दिसलेले आहे, बरोबर आहे, पण त्यांना एखाद्याला भेद दिसत असले वेगळे, पण तो भेद मानत नाहीत. जरी दिसत असलं वेगवेगळं तरी ते एकच मानतात. बस हे आपल्याला आता फक्त करायचं, आपल्याला फक्त हे करायचं. जरी वेगवेगळं जरी दिसत असलं तरी ते सगळं एक आहे अशी आपली काय केलं ठाम वृत्ती झाली पाहिजे. ज्याप्रमाणे अवयव जरी भिन्न भिन्न असले तरी एकाच देहाचे आहेत. काय असं प्रमाण आहे का तुकाराम महाराज? तुका म्हणे एका म्हणजे आहे का नाही, इथलं उचललं का नाही तिकडे तुकाराम महाराजांनी हे प्रमाण. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. जरी अवयव वेगवेगळे जरी असले तरी एकाच देहाचे आहेत ना. तसं जरी वेगवेगळं जरी जग दिसत असलं तरी एका ब्रह्माच आहे ना, एक ब्रह्मच आहे. किंवा फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी ते एका झाडाच्याच आश्रयावर असतात. अथवा पुष्कळ किरणे दृष्टीत पडले तरी ते जसे एका सूर्याचे असतात. पुष्कळ किरणे दृष्टीत जरी, आता इथं काय प्रमाण आहे सांगा बरं. एक सूर्य जरी असला तरी किरण अनेक दिसतात. सूर्यप्रकाश सर्वांगटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक शस्त्ररश्मी. एक सूर्य असला तरी किरण त्याची शस्त्रावधी आहे. बघा आहे आता काय अवघड आहे सांगा बरं. तुकाराम महाराजांनी प्रमाणे केलेली आहेत, नाथ महाराजांनी प्रमाणे केलेली आहेत, तेच प्रमाण त्याची घ्यायची, याच्यातलं घ्यायचं थोडंच, म्हणजे हे घ्यायचं. समजा ज्ञानेश्वरी जर व्यवस्थित वाचली तर तुम्ही त्याच्यावर प्रमाण पण घेऊ शकता, पण व्यवस्थित जशी आहे तशी वाचली पाहिजे. जशी आहे तशी वाचली पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणाल जशी अक्षर आहे तशी वाचत जायचं का, तर तसंही नाही. कळून वाचली, वाचून वाचली पाहिजे. काय ना जनाबाई म्हणतात ना, वाचेल जो कोणी जणी त्याशी लोटांगणी. म्हणजे वाचून जो वाचेल त्याच्यात जनाबाई म्हणते मी त्याला लोटांगण घालेल. म्हणजे बघा केवढं, म्हणजे आपल्याला केवढी पोथी दिलेली आहे ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला. त्याप्रमाणे अनेक व्यक्ती त्यांची भिन्न भिन्न नावे व स्वभावही भिन्न भिन्न आहेत. अशा उपाधीत भेद पावलेल्या भूतांमध्ये प्रत्येक अभिन्न जो मी त्या मलाच ते जाणतात. म्हणजे जरी यांची नावं वेगवेगळे, बघा हे आपण ऐकलेलं बऱ्याच वेळा. अर्जुना जरी यांची नावं वेगवेगळी असली, यांचे कपडे वेगवेगळे, कीर्तनात ऐकलेलं आहे, कपडे वेगवेगळे जरी असले, त्यांची कर्म जरी वेगवेगळी असली तरी तू वेगवेगळं मात्र समजू नको. आणि असं जर वेगळं समजत असेल तर तुझे किती कोट्यावधी जन्म गेले तरी तू मद प्राप्तीला येऊ शकत नाही किंवा माझं दर्शन तुला होऊ शकत नाही. माझं तेच आहे का काय बघूया तेच असं. त्याप्रमाणे अनेक व्यक्ती त्यांची भिन्न भिन्न नावे व स्वभावही भिन्न भिन्न आहेत. अशा उपाधीचा भेद पावलेल्या भूतांमध्ये प्रत्येक अभिन्न जो मी त्या मलाच ते जाणतात. म्हणजे जरी वेगवेगळं असलं पण त्यांच्यामध्ये जे आहे ते मात्र ते काय करतात, ते एक आहे समजतात. काय आता इथे परत ओवी आहे, या उपाधी माझी. बघा असं एक कीर्तन प्रवचन जे आता आपण गोष्टी करतो त्याला ही अशी प्रमाण वगैरे जोडून करता मग ते म्हणजे विषय आला पाहिजे, म्हणजे तो रेंज मध्ये असतो असं आलं म्हणजे. मग आता इथे विषय काय आलेला आहे बघा. भेद पावलेल्या भूतांमध्ये प्रत्येक अभिन्न जो मी त्या मलाच ते जाणतात. म्हणजे प्रकृती जरी वेगवेगळे समजा दिसत असल्या, त्यांचे स्वभाव जरी वेगवेगळे असले, पण त्यांच्यामध्ये जे आहे ते मात्र ते एक समजतात. मग आता इथे ओवी या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिते.
म्हणजे उपाधी जरी आहे, समजा उपाधी म्हणजे नुसतं तुमच्याच उपाधी असं नाही बरं का, ही शरीर म्हणून नाही, सगळी पशु पक्षी प्राणी किडू मुंगू जेवढे आहेत त्या सगळ्या काय आहेत, जेवढी आकार आहे तेवढे सगळ्या उपाधी आहेत, त्यांच्या आतमध्ये मी आहे. म्हणून देव आहे हृदय मंदिर शोध. जो जरी वेगवेगळे जरी असले तर त्यांच्यामध्ये जो अभिन्न जो मी, त्या मलाच ते जाणतात. जरी वेगवेगळं जरी दिसत असलं पण त्यांच्यामध्ये अभिन्न म्हणजे मी वेगळा नाही असा ते मला जाणतात. हे पांडवा, अशा रीतीने सर्व भूते उपाधीचा वेगवेगळी भासत असली तरीही ते, म्हणजे उपाधीने जरी वेगवेगळी भासत असली तरी ते प्रत्येक भिन्न बोधामुळे चांगला उत्तम असा ज्ञान यज्ञ करीतात. ह्याला ज्ञान यज्ञ म्हणतात. पहा, म्हणजे सर्वांमध्ये जरी वेगवेगळ्या, जरी प्रकृती वेगवेगळी जरी असली, सगळं भिन्न भिन्न जरी असलं, कर्म वेगवेगळे असले तरी त्यांच्यामध्ये जो असणारा तो मी अभिन्न आहे. म्हणजे मी भिन्न नाही, मी एकच आहे असे जे जाणतात त्याला ज्ञान यज्ञ म्हणतात. का आता ज्ञान यज्ञाचा अर्थ असं सांगितलं. आणि आपण काय यज्ञ करतो? कारण ते जाणते असल्यामुळे विश्वातील उपाधिकृत भेदामुळे ज्ञानाने भेदास पावत नाहीत. वेगवेगळ्या म्हणजे त्यांना तो बोध झालेला असल्यामुळे ते आता वेगवेगळे पाहत नाहीत. वेगवेगळ्या पदार्थ ज्ञानातूनच अन्वयात्मक बोधाने सर्वात अधिष्ठान रूपाने समान व्याप्त असणाऱ्या परमात्म्यास पाहतात. त्यांच्यामध्ये व्याप्त असणारा जो व्यापक असणारा परमात्मा तेच पाहतात, बाकी उपाधीकडे ते पाहत नाहीत. किंवा जेव्हा व ज्या ठिकाणी ते जे काही पाहतात ते माझ्या स्वरूप वाचून दुसरे काही नाही असाच ज्यांचा दृढ बोध असतो. किंवा जे दृष्टी ते हरिरूप, किंवा काय दुसरं जे भेटे ते मी ऐशी वाटे. तुकाराम महाराज पण जे भेटे ते मी ऐशी वाटे. किंवा जे दृष्टी दिसे ते हरिरूप. पहा, हे तिथे प्रमाणे लागू शकतं. जे दृष्टी दिसे ते हरिरूप. म्हणजे किंवा ज्या ठिकाणी ते जे काही पाहतात ते माझ्या स्वरूपातून दुसरे काही नाही असाच त्यांचा दृढ बोध असतो. दृढ बोध झालेला असतो त्यांचा. म्हणजे इथं आता त्यांचं कमी जास्त होतच नाही, पूर्ण बोध झालेला आहे त्यांना की ह्या माझ्या स्वरूपातून दुसरं काही आहेच नाही. म्हणजे आत्मस्वरूपावरून हे लक्षात ठेवलं पाहिजे. माझ्या स्वरूपा म्हणजे नुसतं कृष्ण डोक्यात नाही आणायचं. आलं लक्षात? जर कृष्ण जर पूर्ण जर आपण म्हणत असू, म्हणजे त्याला जर आपण आत्मस्वरूपाने त्याला म्हणत असू, तर मग कृष्णाच्या समोर ज्या टायमाला गवळणी होत्या त्या टायमाला तोच कृष्ण गवळणीना म्हणतो काय, ओळख मला राधे, ओळख मला, ओळख मला राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला, कोणाचा मी कोण राधे, ओळख मला. का म्हणले असते असे? ओळख ह्या माझ्या आकाराला कळू, माझ्या आतमध्ये जो कृष्ण आहे त्याला ओळख. बघा, देह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ. देह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ. म्हणजे माझ्या ब्रह्मदिशे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे, ते जाण्याचे ते ओळख मला. आतमध्ये जो मी आहे, आज जो कृष्ण आहे सर्वांमध्ये, सर्वांगठी राम त्याच्यामध्ये आहे, ते सर्वांगठामध्ये आहे, ते कृष्ण आहे, ते राम आहे, त्याला ओळख. हे पहा, पाण्यावरील बुडबुडा जिकडे जातो तिकडे त्याला एक पाणीच आहे. मग तो नाहीसा झाला तरी पाण्यात अथवा राहिला तरी तो पाणी रूपच असतो. पाण्यातला जो बुडबुड आहे तो पाण्यामध्ये राहिला तरी पाणीच, आणि पाण्यामध्ये जरी राहिला नाही तरी ते काय आहे, पाणीच आहे. किंवा वाऱ्याने मातीचे कण वर उंच उडाले तरी ते काही पृथ्वीपणाहून वेगळे केले जात नाही. म्हणजे सगळं काही एक आहे असं त्यांना सांगायचं. जरी पृथ्वीपासून कण जरी वेगळा दिसत असला तरी तो समजा वाऱ्याने जरी वर उचलून गेला तरी तो पृथ्वीवरच पडणार आहे. म्हणजे ते सुद्धा काय, पृथ्वीच आहे. आणि पुन्हा जरी तो धुलीकण खाली पडली तरी ते पृथ्वीवरच पडतात. काय दुसरीकडे जातात का? दोन दृष्टांत सांगितले. पाण्यावरचा बुडबुडा जरी पाण्यापासून वेगळा जरी वाटत असला तरी तो शेवटी पाण्यातच असतो. आणि पृथ्वीवरचा एखादा कण जरी वाऱ्याने वर उचलून गेला तर तो पडणार आहे कुठे, पृथ्वीवरच. त्याप्रमाणे वाटेल तेथे, वाटेल त्या भावनेने, वाटेल ते होवो अथवा न होवो, परंतु ते सर्व मीच आहे. अशा प्रमाणे काही जरी तुम्हाला जरी वेगळं जरी वाटत असलं
त्याप्रमाणे वाटेल ते वाटेल त्या भावनेने, कुठल्याही भावनेने वाटेल ते हो अथवा न हो. म्हणजे एखादं वाटेल, कोण म्हणतो असं व्हायला पाहिजे, कोण म्हणतो असं नाही व्हायला पाहिजे, तरी पण ते सर्व मीच आहे असे ते स्वानुभवाने होऊन राहिलेले असतात. असे ते संत, असे साधू आपल्या स्वानुभवाने झालेले असतात. अर्जुना, माझ्या स्वरूपाची जेवढी व्यापकता आहे तेवढीच त्याची अनुभूती म्हणजे व्यापक स्वरूपाची असते. म्हणजे त्याची अनुभूती कशी असते? व्यापक स्वरूपाची असते. असे जाणून बहु प्रकाराने जग दिसले तरी बहुरूपाने मीच आहे. असे वेगवेगळं जरी रूपाने जरी जग दिसत असलं तरी ते बहुरूपाने मीच आहे. ते म्हणून ते वावरत असतात. ज्याप्रमाणे हे सूर्यबिंब वाटेल त्यात आपल्या समोर असल्यासारखे दिसते, त्याप्रमाणे ते या सर्व विश्वाला व्यापनाकूप होतेमुळे सदाच सन्मुख असतात. अर्जुना, त्यांच्या ज्ञानात आत बाहेर, मागील बाजू पुढील बाजू असा भेद नाही. ज्ञानाच्या मागे आश्रय नाही व पुढे विषय नाही, कारण ते द्रष्टा भावरहित, आश्रय विषय भावरहित आहे. ज्याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व आकाशभर व्याप्त आहे. वायू हा कसा आकाशभर आहे की नाही, तसा जीव हा व्यापकच आहे भगवंताचा. त्याप्रमाणे त्याप्रमाणे मी जेवढा संपूर्ण आहे त्याच तुलनेचा त्यांचा सद्भाव व्यापक ब्रह्मानुभव असतो. त्यामुळे व्यापनाकुभूती संपन्नतेमुळे त्याने लोकांस दिसण्याजोगे कृतिरूप असे भजन न केले तरी त्यांच्याकडून ते भजन सहजच घडत असते. म्हणजे जरी कृतीने जरी म्हणजे टाळ पक्वताने जरी यांनी भजन केलं नाही, पण मी एक आहे असं जे समजलं तरी त्याचं ते भजनच झालं. बघा आता भजनाची व्याख्या सांगितली. आता मी एक आहे बस हे समजणं म्हणजे हे कळून घे. हा बोध निश्चय झाला पाहिजे. काय की आधी ब्रह्मा अंतिम शेख, सर्वांच्या हृदयी मीच एक. चिलट जरी झालं आणि ब्रह्मदेव जरी झाला तरी चिलट केवढं एवढं. मग तुम्ही म्हणाल मग त्याच्यामध्ये आत्मा एवढा असेल, तसं नाही. आणि ब्रह्म मोठा आहे म्हणून त्याच्यामध्ये आत्मा मोठा असेल, तसं नाही. चिलटापासून ते ब्रह्मदेवापर्यंत चिलटामध्ये सुद्धा तेवढाच आणि ब्रह्ममध्ये तेवढाच असा समान मी आहे, एक आहे आणि पूर्ण आहे असं जो जाणतो त्याला भजन म्हटले. टाळी वाजवली. छोट्या मुलाला कळत त्यांनी टाळी वाजवली म्हणजे बघा असं त्याला म्हटलेलं भजन. हे कृतिरूप भजन. हे कशासाठी? नवीन लोक येणार आहेत त्यांना जरा आनंद मिळावा, त्यांनी पुढं जावं, भजन करावं, कीर्तन करावं, पूर्ण असं करत हे सुद्धा कीर्तन प्रवचन हे सुद्धा वाट सुरू आहे बरं का. आपण हे लक्षात घ्या. कीर्तन करणं प्रवचन आता झाला माझा म्हणून नाही, हे वाट सुरू आहे. अजून बोध पूर्ण बोध होण्यासाठी ही साधनं आहेत. हे सुद्धा साधनं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाही तर परत काय होईल माहितीये का? काय होईल? नवलांकाराची गोटी विशेष न लगे आज्ञाना पाठी, सरदानाच्या जोंबीकटी नाना संकटी नाचवी. मग अंकार झाल्याशिवाय राहणार नाही. अरे तसा सहज विचार करून पाहिले तर याच्यावर सर्व जगदाधिष्ठानभूत ब्रह्म व सर्व जीवांचा अधिष्ठानभूत आत्मा मीच आहे. तर मग माझी कोणाकडून व कोठे उपासना घडत नाही. मी तर सगळे आहेत. आता उपासना अमुक तमुक हे सगळं काय झालंय? एकच झालेलं आहे. आता इकडे वेगळी उपासना कोणाची करायची? ते तर मी आहे तर वेगळी उपासना करायची कोणाची? सत्याची. असू दे सर्दी झाली तरी हरकत नाही, सत्याची. याच्यावर जीव आपल्या नित्य नित्य आत्मसुख प्राप्तीच खटपट करीत असतात. म्हणजे जेवढा जीव आहे ते आपल्याला आत्मसुख प्राप्त करण्यासाठीच खटपट करीत असतात. मग काही असो बरं का, करता एखादं वाईट सुद्धा घडलं बरं का, तरी पण ते काय आहे? आत्मसुखासाठीच प्रयत्न करत असतात. अशा असूनही अशा प्रकारच्या एका ज्ञानाविना ज्यांना मी अशा उपनिर्दिष्ट स्वरूपाने अज्ञात आहे त्यांना अशी यथार्थ जाणीव नसल्यामुळे, म्हणजे असा मी एक आहे अशी यथार्थ जाणीव नसल्यामुळे ही सहज उपासना घडत नाही. म्हणून त्यांची उपासना घडत नाही. मी एक आहे असं न समजता जे उपासना करतात त्यांची उपासना घडत नाही. म्हणजे मी त्यांना प्राप्त होत नाही. म्हणजे माझ्या यथार्थ ज्ञानाच्या अभावी त्यांचे भजन त्यात घडत नाही, थांबल्यासारखे झाले आहे. किंवा मी नित्य प्राप्त असून त्यात अप्राप्तवत होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना माझे यथार्थ ज्ञान नाही होय. यथार्थ ज्ञान काय आहे? मी सर्वत्र एक आहे, व्यापक आहे. पण हे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी जरी किती जरी काय केलं तरी ते ज्ञान नाही. स्पष्ट झालं आता इथे. आता प्रत्येकाने विचार करायचा आपण नेमकं काय करतो, म्हणजे खरं नेमकं करतो काय, भजन करतो काय, ज्ञान करतो ते आपण प्रत्येकाने जाणायचं. असं आहे का?
परंतु हे असो, अशा स्वरूपाच्या योग्य ज्ञान यज्ञाने यजन करून ते माझी उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले. अशा प्रकारे माझी जी उपासना करतात ते मी आता तुला भक्त सांगितले. हे सर्व सर्वांच्या द्वारे सदा सर्वकाली माझ्या एकट्याच्या स्वरूपी सर्वतोपरी सहजच अर्पण होत असते. परंतु हे मूर्खांनी न जाणल्यामुळे यथार्थ स्वरूप विषयक अबोधामुळे सहज समर्पित होणारी सर्व कर्मे मला प्राप्तच होत नाहीत. हे आता आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल.